18 वर्षांची होते अमोल पलेकर सरांकडे गेले तेव्हा. ते म्हणले की हे बघ कविता, तू आली आहेस माझ्याकडे, इंटरनॅशनली ट्रेंड आहेस वगैरे, ठीक आहे, जर मेकअप दिसला कॅमेरात तर तुझे पैसे कट. कविताकडे मेकअप महाग आहेत असं जर असेल तर ते त्याच्या मागे एन नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत. एक दिवशी अचानक मी उठून ठरवत नाही की मी एवढे चार्ज करणार आहे. 17व्या-18व्या वर्षी मी करिअर चालू केलं आणि 19-20व्या वर्षी खूप पैसे मिळायला लागले ब्रायडल मेकअपमध्ये. जेवढं जास्ती लोकांना तुम्ही हवे आहात तेवढी नॅचरली तुमची किंमत वाढते, कारण तुम्ही एका ठराविक नंबर ऑफ लोकांनाच खुश करू शकणार. साड्यांचं चालू केल्यानंतर असं लक्षात आलं की कलर्स बद्दलची सेन्सिटिव्हिटी, ओव्हरऑल साडीबद्दलची एक ॲफिनिटी आणि दुसऱ्याला काय हवंय हे समजणं हे बायकांना खूप जास्ती. पिंक कलरच्या 4 वेगवेगळ्या शेड्स या एखाद्या पुरुषाला रॅन्डमली विचारलं तर नाही कदाचित येणार, पण बायकांना येतात. खूप जण मला म्हणायला लागले की, किंवा आईबाबांना असं म्हणालं, किती पैशांच्या मागे धावतीये कविता. बघणाऱ्याला त्याच्या मागचे कष्ट, मला त्याच्यातला मिळणारा आनंद, क्लायंट सॅटिस्फॅक्शन जे मिळतं ते, हे सगळ्याच्या पलीकडे टँजिबल काय दिसतं तर पैसे दिसतात. एम्प्लॉईज तुझ्या फक्त बायका आहेत. तू हा मुद्दाम घेतलेला निर्णय आहे का हे असं झालंय? दिसणारा मेकअप सगळेच करू शकतात, नॅचरल मेकअप करणं तसं टेक्निकली टफ. नमस्कार, आरपार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मधल्या काही काळात ऑनलाईन बिझनेस खूप सुरू झाले. आपण सगळ्यांनी बघितलं, आपण सगळेही आता खूप जास्त ऑनलाईन असतो, हा भाग वेगळा, पण त्यामुळे ऑनलाईन बिझनेस सुद्धा खूप सुरू झाले. म्हणजे दुकान पाहावं मांडून असं म्हणतात तसं ऑनलाईन बिझनेस पाहावा करून असं जवळजवळ म्हणत असल्यासारखं खूप लोक छोट्या छोट्या पद्धतीचे का होईना पण ऑनलाईन बिझनेस करून बघायला लागले होते. पण अर्थातच कुठलाही बिझनेस म्हटल्यानंतर, एक व्यवसाय म्हटल्यानंतर त्या व्यवसायाचं गणित वेगळं असतं आणि ते प्रत्येकाला जमतं असं नाही. काही जणी अशा असतात ज्यांना मात्र ते गणित व्यवस्थित जमतं, अर्थात त्यामागे प्रचंड कष्ट असतात. अशीच आज माझी एक मैत्रीण इथे आली आहे. तुम्हाला सगळ्यांना ती सुपरिचित आहे, कारण ऑनलाईन बिझनेसच्या ह्या जमान्यामध्ये तिने फार उत्तम पद्धतीने हा व्यवसाय पुढे नेला आहे. तिचं नाव आहे कविता कोपरकर आणि प्रथा साड्यांची ती सर्वेसर्वा आहे. मी कविता तुझं स्वागत करते. थँक्यू व्हेरी मच. तू आमच्या जरा खूपच कौतुक झालं पण थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केलं म्हणून. थोडंसं फॉर्मलही झालं पण निदान सुरुवात करताना तरी फॉर्मल झालं. हो, आणि आपण अदरवाईज मैत्रिणी म्हणून ज्या गप्पा मारू त्या आपल्याला इथे लोकांना ऐकवता येणार नाही, पण आय एम ग्लॅड की छान ह्या निमित्ताने फॉर्मली आपल्याला काय काय बोलता येईल, मज्जा येणार आहे. तर मंडळी, आरपार वुमन की बातचा आजचा हा भाग तुमच्यापर्यंत घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि कविता, तू आज इथे आलीस याबद्दल मनापासून आभार. आणि तुझ्यासारखीच आमची अजून एक खूप धडपडी मैत्रीण आहे कामाक्षी बर्वे. त्यांचा हा बर्वा स्किन थेरपी हा फार उत्तम उपक्रमच म्हणते मी ह्याला, ब्रँड पेक्षाही, कारण मी खूप ऐकलंय. गाईच्या तुपापासून बनवलेले यांचे हे केमिकल फ्री करेक्ट प्रोडक्ट्स असतात, हे नक्की वापर. थँक्यू सो मच, नक्की वापरेन. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की आमच्या असं लक्षात आलंय की जवळजवळ 40-50% प्रेक्षक आमचे असे आहेत की जे दर शनिवारी आमचे एपिसोड्स बघतात, त्याविषयी खूप कमेंट्स वगैरेही करतात. फार आम्हाला आनंद होतो ते सगळं बघून, पण ते सबस्क्राईब करत नाहीत. काय होतं की जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं की आता हा भाग आला आहे. तुमच्या त्या नोटिफिकेशन्समध्ये ते सगळ्यात पहिल्यांदा दिसतं आणि त्यामुळे आमचे एपिसोड्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात सुद्धा. तेव्हा तुम्हाला जर असं वाटत असेल की आरपारचे आमचे हे एपिसोड्स जास्तीत जास्त लोकांनी बघावेत तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करण्याची खूप गरज आहे. तेव्हा जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे मग सबस्क्राईब कराल तुम्ही आणि मग आमचे हे भाग तुम्ही बघू शकता आणि इतरांपर्यंतही ते पोचवू शकता. आणि इथे बोलण्याचा फायदा असा असतो की बरेचदा बऱ्याच गोष्टी ज्या अदरवाईज आपल्याला सुद्धा बोलताना बरेचदा माहिती नसतात, करेक्ट, त्या बोलल्या जातात. कारण असे खूप विषय असतात की जे बरेचदा येत नाहीत, म्हणजे समाज माध्यमांमध्ये बरेचदा ते विषय बोलले जात नाहीत. असे काही विषयही मला नक्की तुझ्याशी बोलायचं. नक्की. येस. तर सगळ्यात आधी कविता, प्रथा साड्यांचा तुझा व्यवसाय इथपर्यंतचा सुद्धा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे, कारण मला माहितीये त्याप्रमाणे तू उत्तम मेकअप आर्टिस्ट होतीस. हो.
होते असं म्हणायला अजूनही मला कसं तरी त्रास होतो की मी होते, पण मी रिसेंटली रिटायरमेंट अनाऊन्स केली स्वतःचीच ॲज अ ब्रायडल मेकअप आर्टिस्ट. सो त्यामुळे खरंच होते म्हणायला हरकत नाही, जे आय थिंक ते सुद्धा नवीनच आहे की स्वतः आता इथून पुढे ब्रायडल मेकअप करणार नाही असं मी फॉर्मली अनाऊन्स केलं. कारण 21 सीझन्स करून झाले माझे. सो लास्ट डिसेंबर वॉज माय 21st सीझन ऑफ ब्रायडल मेकअप. म्हणजे 21 वर्ष 21 वर्ष मी ते करते. 17व्या वर्षीपासून मी ब्रायडल मेकअप करायला सुरू केलं. हे दिस इज इन 2004, जेव्हा ब्रायडल मेकअप हे क्षेत्र नव्हतंच, म्हणजे इट वॉज नॉट अ करिअर ऑप्शन. एक ट्रॅडिशनल ब्युटी पार्लर्समध्ये एक सर्व्हिसेसमध्ये लिहिलेलं असायचं ब्रायडल मेकअप, तेवढंच. पण ते करिअर म्हणून होऊ शकतं, त्याच्यातनं एक बिझनेस तयार होऊ शकतो असं काहीही तेव्हा क्लॅरिटी नसताना मी ते करायला सुरुवात केली. आणि मी सगळ्यात पहिले विक्रम गायकवाड सरांकडनं कोर्स केला होता. आता त्यांची खूप आठवण येते मला, खूप जास्ती फॉन्ड मेमरीज आहेत त्यांच्या. पण खूप सारं श्रेय विक्रम सरांना आहे, कारण मी वयाच्या 15व्या वर्षी त्यांच्याकडे शिकले. त्यांच्याकडे मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला हे आवडेल की विक्रम गायकवाड हे जगविख्यात मेकअप आर्टिस्ट आणि आपल्या अनेक अतिशय गाजलेल्या चित्रपटांचा मेकअप डिझाईन करणं ही विक्रम गायकवाड किंवा ज्यांना पप्पू गायकवाड म्हणून आम्ही सगळे ओळखायचो, त्यांचं ते फार मोठं कौशल्य होतं. आणि अगदी म्हणजे दरवेळेला मनात त्यांना नमस्कार करून कुठलंही काम चालू करायचं अशी इतकी श्रद्धा आहे माझी. कारण म्हणजे त्यांना भेटून त्यांच्याकडनं मी खरं तर एक 15 दिवसाचा कोर्स केला होता बेसिक मेकअपचा. पण माझ्या बाबांनी मला पाठवलं की तुला मेकअप शिकायचा असेल तर बेस्ट माणसाकडे मी तुला पाठवतो असं म्हणून. लकीली तेव्हा त्यांचा पुण्यात एक कोर्स अनाऊन्स झाला होता, मेकअप कोर्स, आणि तो मी केला. आणि त्याच्यानंतर खरंच म्हणजे मुग्धा ते असं क्लिशे वाटतं ऐकायला की टर्निंग पॉईंट होता माझ्या आयुष्यातला वगैरे, पण जेन्युइनली होता की त्यांची ती त्या कामातली पॅशन, त्यांची आवड, जगात त्यांना ते बोलवतात. त्यांना लंडन स्कूलमधनं लेक्चर्स घ्यायला बोलवायचे, त्यांना US मध्ये बोलवायचे, वेगवेगळ्या मूवीजसाठी त्यांना फक्त मेकअप लुक डिझाईन करायला म्हणून इन्व्हाइट करायचे. सो हे सगळं माझ्यासाठी असं होतं की एका माणसाची एक कला, याला इतका जगभर रिस्पेक्ट मिळू शकतो. आणि त्याच्या प्रतीचं त्यांचं सगळं ती मेहनत आणि प्रेम बघून मी असे होते की मला हेच करायचंय, मला आयुष्यात हेच करायचंय असं. पण आपण मेकअप शिकावा असं तुला का वाटलं? ओके, सो गोईंग बॅक, माझे बाबा डॉक्टर विनय कोपरकर ॲक्च्युली डर्मेटॉलॉजिस्ट, प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत. आणि त्यांनी 88 साली पॅपिलॉन नावाचं एक मेन्स ब्युटी पार्लर चालू केलं, जे भारतातलं पहिलं मेन्स ब्युटी पार्लर होतं. त्याच्या आधी फक्त हेअर कटिंग सलून्स होते, छोटी छोटी सलून्स ज्याला म्हणायचे. आणि सो त्याचं पुढे त्यांनी तो व्यवसाय खूप मोठा केला. ब्युटी या इंडस्ट्रीला एक सायंटिफिक अप्रोच आणला. मग त्यांनी लेडीज ब्युटी पार्लर्स पण चालू केले आणि एक चेन ऑफ ब्युटी सलून्स पॅपिलॉन या नावाने त्यांनी केली. सो ह्या बिझनेसमध्ये मी ग्रो झाले होते. म्हणजे मला ब्युटी इंडस्ट्रीत मी ग्रो झाली म्हणायला हरकत नाही, कारण इतक्या लहानपणीपासून बाबांचं सगळं बघितलं होतं. आणि आमची 4 जणांचंच फॅमिली होती, आई बाबा मी भाऊ माझा. सो असं खूप बोललं जायचं त्या बिझनेसबद्दल. म्हणजे आता आम्ही जे अनुभवतोय की आपण आपला बिझनेस सतत आपल्या मनात ते विचार, सो आम्ही चौघांमध्ये आमच्या खूप डायलॉग व्हायचा. आणि त्यामुळे ते खूप आधीपासून संस्कार. तर मी 8वीत असताना आईबाबांना सांगितलं की आई माझी प्रोफेसर आहे, मायक्रोबायोलॉजीची प्रोफेसर होती, आणि बाबा डॉक्टर. सो हार्डकोर सायन्स बॅकग्राऊंड आई बाबांची. आणि मी 8वीत त्यांना, मला अजूनही तो म्हणजे एपिसोडही आठवतो की मी त्यांना बसून सांगितलं की ऐका ना आई बाबा, मला ना सायन्सला नाही जायचं आहे आणि मला इंजिनिअरिंग मेडिकल वगैरे नाही करायचं असं मी ठरवलं आहे. तर आई बाबा म्हणले की ठीक आहे, हरकत नाही, पण मग काय करणार आहेस तू? मी म्हणलं मला माहीत नाही आत्ता काय मला एक्झॅक्टली करायचं आहे, पण मला हे नक्की नाही करायचं आहे. सगळेजण ज्या क्लासेसला जातात, सगळेजण जे करतात ते मला आत्ता तरी करावंसं वाटत नाही आहे. पण मला बाबांचं पार्लर चालवते मी मोठेपणे असं पण नाही करायचं आहे. म्हणजे फक्त बाबांचं पार्लर मी चालवते हे पण नाही करायचं आहे. मला माझी काहीतरी आयडेंटिटी निर्माण करायची. तर हे सगळं त्यांनी ऐकलं. ते म्हणले ठीक आहे, हरकत नाही. बाबा म्हणले मग तू एक काम कर, तू पार्लरमध्ये यायला लाग, आपल्या लेडीज पार्लरमध्ये, आणि शिकून घे काय असतं, कसा रन होतो तो बिझनेस, त्यातलं तुला काय आवडतंय, तुला जमतंय का असं बघ, आणि मग ठरव की तुला काय स्पेशलायझेशन करायचं आहे.
जर तुला ते फील्ड आवडत असेल तर. मी म्हटलं ठीक आहे. मग 8वीतनं 9वीत जायच्या त्या सुट्टीमध्ये मी संपूर्ण ब्युटी पार्लरचं सगळं राईट फ्रॉम वॅक्सिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर टू ॲक्च्युअली रिसीट करणे आणि हे सगळं शिकून घेतलं. ऑफकोर्स एक्सेप्ट फॉर हेअर कटिंग, जे त्या वयाला सुटेबल नव्हतं. आणि त्याला बराच एक्सपिरियन्स लागतो, मॅच्युरिटी लागते, एक्सपिरियन्स लागतो. सो मी हे सगळं शिकून मला बाय द टाइम माझी 9वी झाली, मला हे शुअर होतं की मला ह्याच्याशी निगडीतच काहीतरी करायचंय. आणि मग आमच्याच ब्रेनस्टॉर्मिंगमधनं असं बाबा म्हणले की मेकअप हे एक फील्ड असं आहे की जे म्हटलं तर आपल्या पॅपिलॉनच्या बिझनेसशी अगदी क्लोजली असोसिएटेड आहे, पण मी तुला काहीच बेस तयार करून नाही दिलेला त्याचा. सो तुला तुझी आयडेंटिटी निर्माण करायला पण एक स्पेस आहे, बट यू हॅव समथिंग टू फॉल बॅक ऑन. की पॅपिलॉनचा बिझनेस हा तुझ्यासाठी एक ॲटलिस्ट तुला एक सपोर्ट राहील, कुशन राहील थोडंसं जेव्हा तू चालू करशील. सो मग ते मला आवडली, ती कॉन्सेप्ट आवडली. आणि मग त्याच्यानंतर मी विक्रम सरांकडे गेले आणि आईबाबांनी मला तेव्हा याची एकच कंडिशन, रादर 2च कंडिशन घातल्या होत्या. हे माझं मी सांगितलं की इंजिनिअरिंग आणि हे करायचं नाही, की तू 10वीत मार्क चांगले पाड आणि पाहिजे त्या स्ट्रीमला जा, तू आर्ट्सला जा, कॉमर्सला जा, तुला जे पाहिजे ते कर, पण मार्क उत्तम पडले पाहिजेत. तुला आत्ता त्याचं महत्त्व कळणार नाही, पण नंतर तुला कधीही रिग्रेटची भावना नाही आली पाहिजे की अरे मी का थोडं पुश नाही केलं, मला आईबाबांनी का थोडंसं तेव्हा फोर्स नाही केलं, मी चांगले मार्क पाडले असते तर मला ऑप्शन्स ओपन राहिले असते. सो तू मस्त मार्क पाड आणि मग पाहिजे ते कर. आणि मार्क कमी मिळाले म्हणून गेलेच हे नाही झालं असं नको. सो ही पहिली कंडिशन होती. आणि दुसरी कंडिशन अशी होती की जे काही करशील त्याच्यात एक्सलन्स मिळवायचा हे आम्हाला आज प्रॉमिस कर, तर आम्ही तुला फील्डमध्ये जायचंय, जे करायचंय त्याच्यात आम्ही तुला सपोर्ट करू, पण यू शुड बी द बेस्ट ॲट व्हॉट यू डू. हे तू आम्हाला आज प्रॉमिस कर, तू तशी मेहनत करणार आहेस तर वी आर विथ यू. सो अशा 2 कंडिशन त्यांनी मला घातल्या. म्हणजे जी गोष्ट बरेचदा आता आपल्याला तरुण मुलींना सांगावी लागते, आरशासमोर उभं राहू नका, सारखं मेकअप मध्ये लक्ष देऊ नका. करेक्ट. तर हे त्यावेळेला तुझ्या आई वडिलांनी तुला सांगितलं नाही म्हणून तू ॲब्सोल्युटली हो. पण हार्डवर्क, एक्सलन्स अचीव करणे हे थोडीशी कंडिशन्स घातल्यामुळे ना फ्रॉम डे 1 मला असं होतं की मला बेस्ट करायचंय, मला काहीतरी बेस्टच करायचंय. आणि मग विक्रम सरांसारखा गुरु मिळाल्यानंतर असं झालं की मेहनतीला पर्याय नाही, तुम्हाला मेहनत करावी लागते, मला मॉडेल मिळत नाहीयेत म्हणून मी मेकअप करू शकत नाही, मग मला असं नाही, तुम्हालाच मॉडेल्स मिळवायला लागतात, तू 500 मेकअप केल्याशिवाय तू चांगली मेकअप आर्टिस्ट होणार नाहीयेस, तू कुठेही कोर्स कर. सो ह्या एक काय आपण म्हणतो ना, एक अगदी लहानपणी मला खूप जास्ती चांगल्या सवयी लागल्या ह्या सगळ्या गुरुजनांमुळे. आणि मग मी US जाऊन हॉलिवूडच्या मेकअप स्कूलमध्ये LA मध्ये मेकअप कोर्स केला, ब्युटी अँड फॅशन मेकअप. आणि तो करून येणारी मी भारतातली पहिलीच व्यक्ती होते. आय वॉज द फर्स्ट इंडियन टू स्टडी ॲट हॉलिवूड स्कूल ऑफ मेकअप इन LA. आणि मग मी परत आल्यानंतर असं झालं की माझ्या एवढं क्वालिफाईड कोणीच नव्हतं, एवढे इंटरनॅशनल ब्रँड्स माहिती असणारे, एवढं सायन्स म्हणून मेकअप शिकलेले इंटरनॅशनली कोणीच नव्हतं अवेलेबल फॉर ब्राईड्स. आणि मग ब्रायडल करायला लागल्यावरती ते एवढं क्लिक झालं आणि माउथ टू माउथ पब्लिसिटीनी एकेका फॅमिलीतले 8-8 जणांचे मेकअप, एकेका फ्रेंड्सच्या ग्रुपमधले सगळ्यांचे मेकअप्स, असं आता आपण एक व्हायरल होणं, खूप व्ह्यूज मिळणं एन्जॉय करतो ना, मी असं फिजिकली व्हायरल होणं एक्सपिरियन्स केलंय. की म्हणजे एक पॉईंट असा होता की पुण्यातल्या म्हात्रे ब्रिजच्या जवळ खूप कार्यालयं आणि वेडिंग लॉन्स आहेत. आणि एक 4-1 वर्षाचा पिरियड असा होता की डिसेंबरमध्ये त्या सर्व व्हेन्यूजना जे वेडिंग्स आहेत तिथे सगळीकडे कविताच्याच ब्राईड्स आहेत. म्हणजे मीच केलेले मेकअप्स, ब्रायडल मेकअप्स आहेत. इतकं मोनोपोली मी एन्जॉय केली. आणि मग मी 5-1 हजारहून जास्ती ब्राईड्सना आजपर्यंत केटर केलंय. पण आय एन्जॉयड इट. एक आपण काय म्हणायचं, पायोनियरिंग चालू केलं. आणि ते फील्ड आता असं आहे की गल्लीमध्ये ब्रायडल मेकअप हे करिअर म्हणून करणाऱ्या मुली आहेत. सो पण मला वाटतं मला हो अगदी सध्या आय कॅन इमॅजिन. कारण कसं आहे की ही अशी एक गोष्ट आहे की जिच्याविषयी एकतर कोणी विचार केलेला नसतो, ते तू नव्याने करायला लागलीस आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलंस की आता तुझं बघून अजून 4 जणी ते करतायत. मला तुला तेच विचारायचंय की आता
मेकअपचं तंत्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या काही इन्स्टिट्यूट्स हो. किंवा कोर्सेस आहेत? हो आहेत ना, अनेक कोर्सेस आहेत. आणि इनफॅक्ट मी माझ्या 21व्या वर्षीपासून शिकवत पण होते. सो मी 2,500हून जास्ती मेकअप आर्टिस्टना प्रोफेशनली ट्रेनिंग पण दिलेलं आहे कोर्सेस घेऊन. सो माझं बिझनेस मॉडेलच असं होतं की सीझनमध्ये मेकअप करायचा, वर्षातले 6-1 महिने ॲक्च्युअल वेडिंग सीझन असतो, उरलेले 6 महिने ट्रेनिंग करायचं, अकॅडमी रन करायची. असंच माझं बिझनेस मॉडेल होतं. आणि आता असंख्य ठिकाणी फॉर्मली कोर्सेस घेतले जातात. आणि खरं सांगायचं तर 2016 पासून साधारण सोशल मीडियाचा पण सगळा जो यूट्यूबचा ट्रेंड आहे त्यांनी खूप शिक्षण घरबसल्या खूप जणांना मिळतं आणि चांगल्या दर्जाचं मिळतं, विच इज अ व्हेरी गुड थिंग. एक्सपोजर मिळतं. ग्लोबलायझेशन असं झालं आहे की इंटरनॅशनल प्रॉडक्ट्स आपल्याला होम डिलिव्हरी मिळते. मी चालू केलं तेव्हा मला दुबईच्या मामाकडनं काहीतरी मागवा, सिंगापूरहून कोणीतरी येतं तर मॅकचे प्रॉडक्ट्स मागवा, असं करायला लागायचं. ते आता इट इज ॲट युअर डोर स्टेप. सो आता खूप छान झालं आहे. म्हणजे आता द सिनारिओ इज मच इझियर अँड प्लेझंट काम करायला मेकअप आर्टिस्ट म्हणून. मेकअप आर्टिस्ट म्हणून, पण एकूण ब्युटी इंडस्ट्रीचा जो काही गेल्या काही वर्षामध्ये असं म्हणतात की तो बुडबुडा आहे, किंवा असंही म्हणतात की भारत हे खूप मोठं मार्केट आहे म्हणून आपल्याकडे आता खूप मोठे मोठे आणि महागडी प्रोडक्ट्स म्हणजे विकली जातात. एकूण ब्युटी इंडस्ट्रीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललाय. सामान्य माणसं सुद्धा किंवा आर्थिकदृष्ट्या तितकी पुढारलेली नसलेली सुद्धा घरं, ज्यांच्यामधल्या मुली सुद्धा आता मेकअपकडे खूप वेगळ्या दृष्टीने बघायला लागलेत. मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे, कारण तू ह्या इंडस्ट्रीमध्ये एवढी वर्ष काम करतेस, की खरोखरच मेकअपला एवढं महत्त्व आपल्या रोजच्या जगण्यामध्ये असतं का आणि असावं का? खरं सांगायचं तर मी नेहमी असं सांगते की मेकअपचं महत्त्व खूप आहे, पण मेकअप दिसला पाहिजे असं नाही आहे. म्हणजे तुम्ही असा मेकअप करा ज्याच्यात तुम्ही स्वतः नॅचरल दिसाल, स्वतः आहात तेच दिसाल. ब्लाइंडली ट्रेंड्स फॉलो करणं, काहीतरी आत्ता ट्रेंडिंग आहे म्हणून करणं, ह्याच्यामुळे ॲक्च्युली आता असं झालं आहे की बघणाऱ्याला, म्हणजे आपण एखाद्या सपोज 15 वर्षाच्या मुलीला, 16 वर्षाच्या मुलीला बघतो आणि तिने काहीतरी जे केलेलं बघतो ते कधी कधी आपल्याला आवडत नाही, किंवा आपल्याला असं वाटतं हे काय करते ही मुलगी. तर ते आहे कारण ती स्वतःला ती विसरते आणि ती फक्त जे ट्रेंडमध्ये ते करते. सो मी जेव्हापासून इव्हन पर्सनल ग्रूमिंग पण शिकवायचं तेव्हा मला असं असायचं की तुम्ही स्वतःचा चेहरा तुम्ही स्वतःपेक्षा चांगलं कोणीही ओळखत नाही. मला काय छान दिसतंय, मी कशी छान दिसते, केस बांधलेले छान दिसतात का, केस मोकळे सोडलेले छान दिसतात, शॉर्टर हेअर छान दिसतात, लॉंगर, हे तुम्हाला स्वतः खूप कळत असतं. सो ते स्वतःचा आवाज ऐकून स्वतःचा मेकअप करा, ना की हे ट्रेंडिंग आहे. आत्ता पर्पल आय शॅडो ट्रेंडिंग आहे म्हणून सगळ्यावरतीच जर तुम्ही पर्पल आय शॅडो यूज करायला लागला तर मजाच जाणार आहे त्याची. सो ट्रेंड्स क्रिएट केव्हा होतात, जेव्हा काहीतरी एखादी व्यक्ती विचारपूर्वक काहीतरी हटके करते तेव्हा. पण सर्वांनी ते हटके करायला लागलं तर ते ट्रेंडची मजा जाते आणि ते हटके राहतच नाही. आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला काय शोभून दिसतं, करेक्ट, हा परत एक प्रत्येकाने. सो नॅचरल स्किन टोन करणं, बेस फाउंडेशन करताना नॅचरल स्किन टोन करणं. आता हे जे ग्लास स्किन आणि काय म्हणायचं फिल्टर लुकचं फाउंडेशन, ह्या सगळ्या गोष्टींनी खरं सांगायचं तर ती व्याख्याच बदलली. म्हणजे तुमची ब्युटी स्वतःची एन्हान्स करा ही खरी मेकअपची व्याख्या आहे, पण ती समहाऊ कुठेतरी विरून गेली आहे. की फिल्टर फाउंडेशन म्हणजे काय, की तुम्ही इंस्टाग्रामवर बघता ते फिल्टरसारखं तुमचा फेस दिसेल ते लावल्यानं, म्हणजे थोडक्यात तुम्ही आहात ते अननॅचरल दिसणार आहात ते फाउंडेशन लावण्याने. पण ह्या सगळ्या काही टर्मिनॉलॉजीजनी कुठेतरी काय म्हणायचं मेकअपची मूळ व्याख्याच हरवली आहे असं मला वाटतं. पण तरी ॲट द सेम टाईम आता आपण कुठलेही सेलिब्रिटीज बघतो, हिंदी सेलिब्रिटीज, इव्हन इंटरनॅशनल सेलिब्रिटीज, आलिया भट असेल, दीपिका असेल, तर ह्या सगळ्यांना तुम्ही जर बघितलं तर त्यांच्यात एक नॅचरल एलिमेंट आहे. ते तुम्हाला कुठेही स्वतःच्या लग्नांच्या त्यांच्या मेकअप्समध्ये पण ते सुपर नॅचरल दिसत आहेत, त्यांनी काही ओव्हरडन केलेलं नाही आहे. तर तो ॲक्च्युली खरा मेकअपची व्याख्या ती आहे असं मला सांगावंसं वाटतं. एखाद्या मूवीमध्ये, एखाद्या रेड कार्पेट लुकमध्ये किंवा इन्फ्लुएन्सर्स जे ट्रेंड आणतायत, दॅट इज नॉट द वे यू शुड डू युअर एव्हरीडे लुक्स अँड एव्हरीडे मेकअप. सो हे समजणं, पण ते आय थिंक मला असं वाटतं की ही सगळी एक आत्ता लाट आहे, ही सगळी फिल्टर्स आणि अननॅचरल ब्युटीची पण लाट हळूहळू जाईल. पुन्हा एकदा नॅचरल ब्युटीची लाट येईल आणि तेव्हा लोकांना त्याचा इम्पॉर्टन्स कळेल असं मला वाटतंय. कारण एकूण आता जगभर असं म्हटलं जातं ना की ब्युटी स्टँडर्ड्स
हे तू म्हणालीस तसं अनरिअलिस्टिक. येस येस, मुळात हे खरे नाहीच आहेत. आपल्या Absolutely. समोर बार्बीच उभी केली Correct, गेली काय, correct. जसं खरं तर स्त्रीचं शरीरही नसतं करेक्ट. आणि तशी काही प्रत्येकीची त्वचा असू शकत नाही. ॲब्सोल्युटली. सो त्यामुळेच माझा ब्रायडल मेकअप माझा ज्या प्रमाणात लोकांना आवडला त्याचं कारणच ते होतं की न दिसणारा मेकअप होता माझा. न कळमेत ती मुलगी तीच वाटते तिच्या लग्नात, ती आहे त्याच्यापेक्षा 4 शेड्स गोरी नाही दिसत, ती ओळखूच आली नाही असं नाही होत. तर ह्याच्यामुळे तो आवडला गेला, असं झालं. आणि मला आठवतं की पालेकर सरांचा मी काही मूवीजचं मेकअप आर्टिस्ट होते त्यांच्या काही पिक्चरमध्ये, आणि मी 18 वर्षांची होते. अमोल पालेकर सरांकडे गेले तेव्हा. तर ते म्हणले की हे बघ कविता, तू आली आहेस माझ्याकडे, इंटरनॅशनली ट्रेंड आहेस वगैरे, ठीक आहे, जर मेकअप दिसला कॅमेरात तर तुझे पैसे कट. असाच मेकअप तू करायचास की मेकअप दिसला नाही पाहिजे, मेकअप दिसला की तुझे पैसे कट. पण म्हणजे तू बघ ना, एवढ्या दिग्गजांकडे पण ती नजर आहे की मेकअप, खऱ्या मेकअपची व्याख्या काय. आणि मग त्यामुळे तो माझी ती स्टाईल हळूहळू नॅचरल लुकिंग मेकअपची डेव्हलप झाली, विच इज ॲक्च्युली व्हेरी टफ. दिसणारा मेकअप सगळेच करू शकतात, नॅचरल मेकअप करणं तसं टेक्निकली टफ आहे असं. आणि ह्यामध्ये तुझा बिझनेसचा सेन्स किंवा आपल्याला व्यवसाय करता येतो हे तुला कधी वाटलं, किंवा ह्याच्यापेक्षा पुढे आपण जाऊया असं कधी वाटलं? खरं सांगायचं मगाचपासून जे बिझनेस मॉडेल वगैरे म्हणतेस, मला हे शब्दच खूप गंमतशीर वाटतात. मेकअप ह्या करिअरसाठी स्पेशली. सो म्हणजे मला कायमच माझं असं होतं की मी हातात एक मेकअपची बॅग घेऊन फिरणारी मेकअप आर्टिस्ट मला नाही व्हायचंय. असं मला कायम आपण काहीतरी वाढवलं पाहिजे, आपल्याबरोबर लोकांनी काम केलं पाहिजे, आपण फायनान्स साईड पण बघितली पाहिजे. मे बी बाबांच्या बिझनेसमुळे माझ्यावर जे संस्कार झाले किंवा मला तेही फॅसिनेटिंग वाटायचं असं असेल की ते जे बिझनेस रन करतायत, लोक त्यांच्याबरोबर काम करतायत, रोजचं कलेक्शन होतं, क्लायंट्स येतात, त्याचा हिशोब ठेवायला लागतो, मटेरियल कॉस्ट काय असतात. सो मला कुठेतरी ना मेकअप आर्टिस्ट मी होते आणि मेकअप करणं वॉज माय पॅशन, बट माय पॅशन वॉज ऑल्सो टू मेक अ बिझनेस ऑफ इट. की त्यामुळे पहिल्या सीझनपासून माझ्याकडे असिस्टंट होती कामाला, मी ट्रायल्स द्यायचे, लोकांना बोलवायचे, तुम्ही माझ्याकडनं ट्रायल करून घ्या, मग पेमेंट ॲडव्हान्स घ्यायचे. सो ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी डेव्हलप केल्या. आणि म्हणून तो म्हणजे मी 2014 3 मजली ब्रायडल मेकअप स्टुडिओ लॉन्च केला. विक्रम गायकवाड सरांनीच इनॉग्रेट केला माझा स्टुडिओ, जो भारतातला पहिला एक्सक्लुझिव्ह ब्रायडल स्टुडिओ होता की जिथे ब्युटी पार्लरच्या काहीही सर्व्हिसेस नसतील, फक्त ब्रायडल मेकअप होईल. सो हा जेव्हा मी केला तो ती प्रॉपर्टी घेणं, त्याच्यासाठीचं लोन प्रपोजल, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा, हे सगळं करणं, आणि 6 महिने लग्नांचा पीक वेडिंग सीझन असतो, उरलेल्या 6 महिन्यात सुद्धा आपल्याला हे सगळं सस्टेन करायचं. माझ्याबरोबर 8 मुली कामाला होत्या. सो हे सगळं मी बिझनेस म्हणून त्याच्याकडे बघत होते, म्हणूनच झालं. आणि म्हणूनच मी एकेका दिवशी 17 ब्राईड्स 18 ब्राईड्स अशा करू शकत होते, कारण मी त्याच्याकडे एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघायचे. मी फक्त मेकअप आर्टिस्ट आहे, मी येते तुमच्या लग्नाच्या इथे, मी दिवसभर तिथेच थांबीन, तिथेच टचअप करीन, हे हा लुक, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू नव्हता. मी सकाळच्या वेळात 6 ब्राईड्स, संध्याकाळच्या वेळात 8 ब्राईड्स, माझ्या 4 असिस्टंट्स असायच्या. सो ते खूप प्रोफेशनली हँडल्ड प्रोफेशन होतं माझं. म्हणलं तर प्रोफेशन की जे माझ्या एकटीवरच अवलंबून होतं, पण म्हणलं तर बिझनेस, कारण त्याला खूप स्ट्रक्चर होतं असं. पण ह्यामध्ये एक असाही विचार करणारा एक वर्ग असतो, असं आपण म्हणूया, की ज्यांना ते आवडतं की ती एक मेकअप आर्टिस्ट आली आहे, मग ती आपल्याच लग्नाच्या वेळेला थांबली आहे, आपल्याला पाहिजे तेव्हा. त्यांच्याकडनं तुला असं नाही का कधी काही ऐकायला मिळालं की हे बाबा तुमचं फारच इम्पर्सनल आहे किंवा तुमचं फारच? सो मस्त आहे हा तुझा प्रश्न, छान आहे, कारण तसंच होतं. म्हणजे तेव्हा मी जेव्हा मेकअप चालू केला तेव्हा ट्रेंड हाच होता, किंवा रादर की म्हणजे तू तो दिवस आमच्यासाठी ब्लॉक करायचास. पण मला बाबा नेहमी सांगायचे की तुझं कामच एवढं चोख पाहिजे ना की लोकांना तू हवीशी वाटली पाहिजेस. कामच तुझं एवढं 100% किंवा 500% असेल तर तू कंडिशन्स ठेवू शकतेस, मग तू एकाच्या ऐवजी 10 लोकांना हॅपी करू शकतेस. सो मी त्याच्याकडे असं नाही बघायचे की हा मला 10 ब्राईड्सचे पैसे मिळवायचे, मी असं बघायचे की एका ब्राईडकडनं मला एवढा पॉझिटिव्ह फीडबॅक मिळतोय, माझं खूप भारी झालं, खूप छान झालं, तिच्या आईबाबा नंतर मला सांगतायत, तर ते मला 10 लोकांना द्यायचंय. सो दॅट वॉज माय लुकआउट. आणि मग मी
मग माझ्या बरोबरच्या आर्टिस्टना ट्रेन करण्यात पण तेवढी मेहनत घेतली की क्लायंट्सना मी सांगू शकायचं की तुम्ही काहीही काळजी करू नका, तिथे येऊन माझे आर्टिस्ट तुम्ही सांगाल त्या वेळेला साडी ड्रेप करून देतील, लुक चेंज करून देतील. त्याच्या मी काही सिस्टम्स केल्या होत्या की जे तेव्हा खूप नाविन्यपूर्णच होतं. सो सगळ्यांना असं ओ अच्छा एवढं प्रोफेशनली आहे का ऑर्गनाईज तुझं, ठीक आहे नो प्रॉब्लेम. म्हणजे कोणी मला पहाटे 5ला जर मेकअपला बोलवलं असेल तर एकाही ब्राईडला माझ्या एवढ्या हजारो ब्राईड्समध्ये असं झालं नाही की मी 5:05 पोचली. म्हणजे मी तुम्हाला जर 5 वाजताचा टाइम दिला असेल तर मी 5ला 5 कमी असतानाच तिथे पोहोचणार आहे. सो उलटं नंतर व्हायला लागलं की ब्राईड्सना भीती वाटायला लागली, आपल्याला लेट नको व्हायला, कविताला पुढची ब्राईड आहे असं. पण इतकं त्याच्याकडे प्रोफेशनलीच मी बघितलं होतं कायम इन टर्म्स ऑफ डिसिप्लिन असं. त्यामुळे मग लोकांना असं वाटत नाही की ही काहीतरी प्रॅक्टिकल नसलेल्या टर्म्स आपल्याला सांगते, असं नाही होत. त्यांना खरंच समजतं की ओके ही टाइम मॅनेज करते, ही आपल्यासाठी एक माणूस डेलिगेट करते, देन इट इज फाईन असं. पण थोडं असंही होतं ना कविता की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा व्यवसाय करायचा ठरवता, जे पुढे साड्यांच्या बाबतीतही आहेच, तेव्हा त्याच्याशी संबंधित सगळीच आर्थिक गणितं बदलतात. त्यामुळे तुमचा पैशाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि त्यामुळे लोकांचा दृष्टिकोनही बदलतो. थोडक्यात काय की तुम्ही किमती वाढवता. करेक्ट. तर या किमती खरंच वाढवलेल्या असतात का त्या तेवढ्या गरजेच्याच असतात? हे बघ, खरं सांगायचं तर ना कलेला किंमत नाहीये, म्हणजे कलेची किंमत मोजणं अवघड आहे असं मला म्हणायचंय की इट इज डिफिकल्ट की एखाद्या कलाकाराने एखाद्या त्याच्या कलेसाठी किती चार्ज करावं हा खूप सब्जेक्टिव्ह आणि अवघड प्रश्न आहे खरं सांगायचं तर. ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे कलाकार म्हणून मी किती पैसे चार्ज करायचे, म्हणजे आता ॲज अ मेकअप आर्टिस्ट ती एक कला आहे शेवटी, त्याचे मी किती पैसे चार्ज करते. आणि दुसरं बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे आता जेव्हा माझ्याकडे 8 मुली कामाला आहेत तेव्हा मला तो बिझनेस रन करणं, त्या 8 मुलींचा पगार देणं, प्रॉडक्ट कॉस्ट, माझ्या स्टुडिओचा EMI, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ओके. पण एकटी मी काम करते तेव्हा युजली असं होतं की डिमांडप्रमाणे प्राइसिंग होतं इन एनी इंडस्ट्री. म्हणजे तुम्हाला जेवढं जास्ती लोकांना तुम्ही हवे आहात तेवढी नॅचरली तुमची किंमत वाढते, कारण तुम्ही एका ठराविक नंबर ऑफ लोकांनाच खुश करू शकणार. सो तुमची किंमत वाढत जाते. सो किंमत किंवा आता कविताकडे मेकअप महाग आहेत असं जर असेल तर ते त्याच्या मागे n नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत. एक दिवशी अचानक मी उठून ठरवत नाही की मी एवढे चार्ज करणार आहे असं. पण कला ही सब्जेक्टिव्ह आहे अनफॉर्च्युनेटली, म्हणजे त्यामुळे मेकअप हे त्याच्यात मोडायचं. आज साड्यांच्या बिझनेसमध्ये मी आल्यानंतर इतकं वेगळी गणित आहेत आणि इतकं पूर्ण वेगळं फील्ड आहे रिटेल हे, कारण त्याच्यात प्रॉडक्ट देताय तुम्ही, असं प्रॉडक्ट देताय जे हजारो इतर दुकानांमध्ये पण विकलं जात आहे. सेम साडी असेल असं नाही, पण त्या प्रकारची प्रॉडक्ट. सो मग ती गणितं खूप वेगळी आहेत. पण तू जे म्हणलीस ना की लोकांचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे असं खूप आठवणी आहेत माझ्या की 17व्या-18व्या वर्षी मी करिअर चालू केलं आणि 19-20व्या वर्षी खूप पैसे मिळायला लागले मला ब्रायडल मेकअपमध्ये. आणि ना समहाऊ माझ्या ओळखीतली मोठी माणसं तेव्हाची, म्हणजे मैत्रिणींच्या आया असतील किंवा काकू असेल, मावशी असेल, असे जी नाती होती माझी ना, खूप जण मला म्हणायला लागले की, किंवा आईबाबांना असं म्हणालं किती पैशांच्या मागे धावतीये कविता. म्हणजे अनफॉर्च्युनेटली बघणाऱ्याला त्याच्या मागचे कष्ट, मला त्याच्यातला मिळणारा आनंद, क्लायंट सॅटिस्फॅक्शन जे मिळतं ते, हे सगळ्याच्या पलीकडे टँजिबल काय दिसतं तर पैसे दिसतात. ह्या सगळ्या गोष्टी इंटँजिबल आहेत. आणि माझे बाबा नेहमी म्हणायचे की नाही मनी इज अ बाय प्रॉडक्ट, ती एन्जॉय करते, तिचं काम मस्त होत आहे, मनी इज अ बाय प्रॉडक्ट. तर ते माझ्या एवढं डोक्यात आयुष्यभराचं फिट झालेलं आहे ना की मला आज किती ब्राईड्स मी केल्या, माझा रेकॉर्ड झाला, मी 14 केल्या, मग आता 15 केल्या, आता 19 ब्राईड्सचा माझा रेकॉर्ड आहे. ह्याच्यात मला थ्रिल वाटायचं ना की त्यांच्याकडनं आपल्याला पैसे किती मिळाले. पण ते समहाऊ बघणाऱ्याचा दृष्टिकोन हा नेहमी टँजिबल गोष्टींमधनं असतो. सो किती पैशांच्या मागे धावशील. आणि आज सुद्धा, म्हणजे आज आता जेव्हा मला मुली आहेत, मला घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, 20व्या वर्षी त्या नसतात, पण तेव्हा असं लोकांना वाटायचं की शिक्षणाकडे का नाही लक्ष देते कविता, हे का नाही. पण मी MA इकॉनॉमिक्स केलं, मी शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. विचारणारच पण म्हणजे असं वाटायचं सगळ्यांना की तू हे का करतेस, इथे तुझी बुद्धी वाया जाते, इथे तू शिक्षण काहीतरी करून काहीतरी एक्सलन्स आहे. पण मी इथे तेच केलं ना, मी मेहनत केली, एक्सलन्स मिळवला, पण मी शिक्षणाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही.
पण आता असं होतं की आता जबाबदाऱ्या बदलल्या आहेत, माझा रोल बदललाय, तरी आता लोकांचा दृष्टिकोन हाच राहतो की किती पैशांच्या मागे धावशील, जरा मुलींना वेळ दे, किती पैशांच्या मागे धावशील, जरा तू स्वतःला वेळ दे. पण म्हणजे पैशांच्या मागे धावणं हे कधीच माझा हेतू नव्हता आणि मोस्ट ऑफ द करिअरिस्टिक लोकांचा तो नसतो. म्हणजे लोकांसाठी त्यांचं काम, जास्तीत जास्त लोकांना त्यांचं काम आवडत असतं असं मला वाटतं, की जे पैसे मिळवतात इव्हेंच्युअली. सो तो दृष्टिकोन थोडा सगळ्यांचाच बदलायला हवा असं मला वाटतं, की तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन बघा की त्या व्यक्तीला कामात किती मजा येते, ती किती मेहनत घेते, हे बघितलं पाहिजे. सो हा मुद्दा फार माझ्यासाठी नाजूक मुद्दा आहे. नाही, आणि हे इंटरेस्टिंग आहे यासाठी मला असं वाटतं की कसं आहे ना, की पैसे मिळवणं हे वाईट ध्येय नाहीच आहे, अजिबात. चांगल्या मार्गाने पैसे मिळवणं हे चांगलंच ध्येय आहे. ऍब्सोल्युटली. पण तुम्ही जेव्हा ते करताना लोकांना दिसता तेव्हा मग असं होतं की काय गरज आहे, कशासाठी. करेक्ट. आणि मला आता ह्याच्या पुढे जाऊन आता तर मी काय म्हणायचं, आता मी जास्ती कॉन्फिडंटली बोलू शकते. तेव्हा मला हा कॉन्फिडन्स नव्हता, पण आता मी बोलू शकते की शेवटी 30-35 लोकांची घरं चालतात माझ्यामुळे. म्हणजे शेवटी पैशालाही महत्व आहे. मी जे पैसे कमवते त्यातनं, माझ्या स्टाफनी जे पैसे कमवले त्यातनं त्यांची घरं चालतात, त्या सक्षम झाल्या आहेत सगळ्या. सो हा एक वेगळा मुद्दा आहे. सो आता मला त्याच्यात कॉन्फिडन्स वाटतो. आता मला ते तेवढं लागत नाही, पण तो दृष्टिकोन आहेच अजून. असं कमी काम कर, कमी पैसे मिळव की तू जास्त चांगली वाटशील, असं समहाव कुठेतरी आहे अजूनही. गंमतशीर आहे. म्हणजे असं हे सगळं बरोबर आहे. तू म्हणतेस तो एक असतो विचार लोकांच्या मनामध्ये, 100% असतो. ह्यानंतर साड्यांकडे तू कशी वळलीस? ओके. सो साड्यांकडे मी वळले ते म्हणजे 2016 मी अनेक वर्ष म्हणजे मी ब्रायडल मेकअप करत असताना माझ्याकडे ना खूप NRI क्लायंट्स यायचे. म्हणजे ज्या मुली इथे आता भारतात राहत नाही आहेत, पण त्यांची लग्न भारतात होऊन असणार आहेत. आणि मग ह्या क्लायंट्सना ना इथलं काहीही माहीत नाही. मग कविता, तू आम्हाला सांग कुठल्या साड्या घेऊ, कुठले रंग छान दिसतील, तू सजेस्ट कर, कुठल्या प्रकारच्या साड्या सध्या ट्रेंडिंग आहेत, मग सकाळी कुठली नेसू, मग आम्ही तुला पे करतो, तू आमच्याबरोबर येशील का, तू आम्हाला एक कन्सल्टेशन देशील का. की जेव्हा वेडिंग स्टायलिंग वगैरेचं अजून तेवढं काय म्हणायचं ऑप्शन नव्हता. आणि तेव्हा मला लक्षात आलं की ओके, म्हणजे मेकअप सोडून ह्याही गोष्टींसाठी लोकांना माझ्याकडनं हवं आहे, गायडन्स हवं आहे किंवा ॲडवाईस हवा आहे. आणि मग मी सांगायला लागले की अमुक घे, इकडून ही साडी घे, मग मला फोटोज पाठवा. मी कधी त्याचे पैसे घेतले नाहीत कोणाकडनं. पण एका पॉईंटला मग मला समीर म्हणला की तुझ्या चॉईसला लोक जर एवढं व्हॅल्यू करतात, समीर म्हणजे माझा नवरा बाय द वे, तर तो म्हणला की तुझ्या चॉईसला जर लोक एवढं व्हॅल्यू करतात तर तूच का नाही तुझं कलेक्शन आणत, म्हणजे तूच चूज करून आण साड्या, आणि मग तुझ्याकडे येणाऱ्या ब्राईड्सना किती कन्व्हिनियंट होईल की तुझ्याचकडे साड्या अवेलेबल आहेत. सो ह्या थॉटमधून कुठेतरी 2016 मी कांचीपुरमहून 30 साड्या घेऊन आले. आणि त्यातनं आम्ही प्रथा नाव मी आणि समीरनीच असं ओव्हर अ कॉफी ठरवलं की प्रथा हे नाव छान आहे, कारण मला कायम हँडलूम साडीजमध्ये काहीतरी करायचं आहे. सो हे छान आहे, आणि असं म्हणून आम्ही ते चालू करायचं ठरवलं. असं आहे. आणि समीर तुला कसा आणि कधी भेटला? समीर आणि मी शाळेतच एका होतो, म्हणजे अगदीच मिनी KG पासून एका वर्गात होतो. आणि 10वीत आमचं काय म्हणायचं प्रेम जमून अत्यंत प्लेन व्हॅनिला अशी आमची लव्ह स्टोरी आहे. काही विरोध कुठून नव्हता. आणि माझा भाऊ चिडवतो मला, काहीच नाही आहे स्पाइस तुमच्या लव्ह स्टोरीमध्ये, असं आमचं आहे. त्यामुळे खूप बेसिकली आम्ही एकत्र ग्रो झालो आहे असं म्हणायला हरकत नाही. हा प्रश्न मी विचारला याचं कारण एक इतकी बिझनेस माइंडेड व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपल्या आयुष्यात आहे, जिला खूप काहीतरी ॲम्बिशन आहे, पुढे जायचंय. हे नेहमी स्पाऊससाठी सुद्धा काही प्रमाणात ऍडजस्टमेंट्स कराव्या लागणारं असं असतं. येस. त्या दृष्टीने मी विचारलं की समीरचा काय दृष्टिकोन होता या समीरच्या शब्दात सांगायचं झालं तर त्याचं म्हणणं असं असतं की किंग पेक्षा किंग मेकर महत्वाचा असतो. असं म्हणजे किंग हा एक त्यातला अर्थ बघायचा आहे, पण म्हणजे जेंडर नाही बघायचं आहे. पण त्याचं म्हणणं असतं की किंग पेक्षा किंग मेकर जास्ती हुशार असतो किंवा जास्ती स्ट्रॅटेजिक असतो. असं तर त्याची पोझिशन किंग मेकरची, असं त्याचं म्हणणं की सर्व बाजूंनी सपोर्ट पाहिजे तेव्हा, ब्रेन स्टॉर्मिंग पाहिजे तेव्हा, हे असं. सो मी म्हणलंच आम्ही एकत्र वाढलोय, एकत्र ग्रो झालोय. सो माझी स्वप्न ही ऑलमोस्ट त्याची पण कायम होती. त्याला माहिती होतं माझे स्ट्रेंथ्स काय आहेत. सो सपोर्ट असं म्हणजे सपोर्टच्याही पलीकडे ते पार्टिसिपेशन आहे असं मला वाटतं इन द होल काय म्हणायचं करिअर असं.
असं आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळे आमचे काय म्हणायचं ते डिफिकल्ट टाइम्स पण आहेत आमच्या आयुष्यातल्या, पण त्या आणि सगळे काय म्हणायचं बिझनेस हाय पॉइंट्स हे सगळं एकत्र एन्जॉय केलंय. पण Yes. लग्न जेव्हा झालं हो. तेव्हा ऑब्व्हियसली एक असा काळ असतो जेव्हा आपण छान संसार करावा, हो. मुलं बाळ वाढवावीत आणि आपल्याला ते वाटतं याच्यापेक्षा इतरांना तू जसं हो, म्हणतेस हो. तसं, आणि तुमच्याकडे दुसऱ्या फॅमिलीतली माणसं सुद्धा असतात. हो, म्हणजे आपली अर्थात, आपलं कुटुंब आणि अर्थात. त्यातली माणसं हा एक मुद्दा अर्थात. झाला. हो, हो. एक वेगळं कुटुंब, त्यातली माणसं, करेक्ट. ह्या सगळ्याला एकत्र घेऊन एवढा मोठा व्यवसाय सुरू करायचा, हो. हे टप्पे तू कसे पार केलेस? सो मी थोडीशी ना काय म्हणायचं पीपल्स पर्सन पण आहे. म्हणजे मी अशी हे नाही आहे की मी आणि माझं करिअर आणि मी ते करणार. मी थोडी पीपल्स पर्सन आहे की मी सगळ्यांना काय म्हणायचं सगळ्यांबरोबर क्लोजली कनेक्टेड असते. म्हणजे सासू सासरे असतील किंवा कोणीही, म्हणजे आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला खूपच म्हणजे आईबाबांसारखीच एक फॅमिली इकडे मिळाली, खूप सिमिलर फॅमिली मिळाली की थॉट प्रोसेस वाईज आणि असं खूपच सिमिलर फॅमिली आहे. तितकंच हसत खेळत वातावरण आहे. म्हणजे असं त्या बाबतीत मी खूप ब्लेस्ड आहे की अगदी सिमिलर वातावरणातच मी गेले, की असं काहीच मला प्रेशरचं काहीच नव्हतं. दे हॅव ऑलवेज बीन व्हेरी एनकरेजिंग आणि सपोर्टिव्हपेक्षा पण मी नेहमी तेच म्हणते की पलीकडे सपोर्ट हा पॅसिव्ह शब्द वाटतो मला खूप. सपोर्ट म्हणजे हा ठीक आहे छान करतेस, पण त्याच्याही पलीकडे की म्हणजे आता सासूबाई माझ्या असतील तर प्रत्येक गोष्टीचं म्हणजे तोंडावर कौतुक करणं आपल्याला नको असतं, पण 4 लोकांशी ते बोलणं, प्रत्येक आपल्या छोट्या इव्हेंटला त्यांनी येणं, ही खूप जास्ती ऍक्टिव्ह एनकरेजमेंट असते असं. सो त्यामुळे मी पीपल्स पर्सन असल्यामुळे ना मी प्रत्येकाशी कनेक्टेड आहे कायमच. म्हणजे मला त्यांच्या स्पेशल ओकेजन्सला काहीतरी आपण करावं, काहीतरी आउट ऑफ द वे असं माझा इंटरेस्ट असल्यामुळे मी खूप मल्टीटास्किंग करू शकते. की मला असं नाही की मी आता बिझी आहे ना मग मी हे काही बघणार नाही, असं नाहीये. त्यामुळे आय थिंक मला ते जमलंय. म्हणजे एकीकडे नाती पण सगळी सांभाळायची, घरी पण, आणि समीरचं किंवा आमच्या घरात असं वातावरण आहे की मीच स्वयंपाक केला पाहिजे आणि मीच सगळ्यांना खायला वाढलं पाहिजे, हे नाहीये. आणि हे असूही शकत नाही कारण प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. पण जेव्हा जमेल तेव्हा काहीतरी आपण छोटंसं करूया, आपण काहीतरी छान शिकूया, करूया, वाढूया, हे या आवडी पण मला आहेत. सो मग त्यामुळे ते छान आहे. ती बाजू पण खूप छान आहे असं. आणि मग तू आई झालीस. येस. सो मी आई तशी लेट झाले. 2011 मध्ये आमचं लग्न झालंय. सो तशी मी ती साईड माझी हॅज बीन क्वाईट अ स्ट्रगल. सो बोलूया म्हणजे आपण त्याच्याबद्दल. आता मी त्या ह्याच्यात आली आहे की मी आता थोडं बोलू शकते की तो स्ट्रगल काय होता असं. पण आता मला 2 मुली आहेत छान. सो एक 5 वर्षाची आणि एक 2.5 वर्षाची. आणि आता मी इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा खूप एक्सपोनेन्शियली सगळ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, काम वाढलंय, पण मजा येते. सो येस. फक्त सो बेसिकली IVF बेबीज आहेत माझे. सो आलिशाच्या वेळेसचाच माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेसचाच खूप स्ट्रगल होता अबाउट इन्फर्टिलिटी आणि ट्रीटमेंट्स आणि हे सगळं. आणि त्याच्या आधी आम्ही एक काय म्हणायचं त्याला ट्रॅजेडी फेस केली मी आणि समीरने. सो 2015 मध्ये बेसिकली मी प्रेग्नंट होते आणि प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली 7.5 महिन्यात वगैरे. आणि आम्हाला बेबी बॉय झाला आणि 15 दिवसांनी तो गेला. सो वी लॉस्ट अ बेबी बॉय. आणि म्हणायला आम्ही छान वेळेत सगळं केलं होतं, असं नाही की लेट आपण प्लॅन केलंय किंवा काही असं काही नव्हतं. पण एक बेबी जाणं आणि बेबी लॉसचा जो एक काय म्हणायचं त्याला, पेन पण छोटा शब्द आहे असं मला वाटतं. पण दॅट हॅज बीन ॲक्च्युली द टफेस्ट पार्ट इन माय लाईफ. म्हणजे खूप खूप अवघड. आणि आता म्हणजे आय एम ॲक्च्युली ग्रेटफुल की मला त्याच्याबद्दल आता बोलता येत आहे. म्हणजे एक पिरियड होता की मी ह्या टॉपिकबद्दल बोलूच शकायचं नाही, पण मला आता बोलायला चालणार आहे. म्हणजे मी तुला म्हटले तसं की हा विषय आहे, पेनफुल आहे माझ्यासाठी, पण जर एकाला जरी कोणाला ह्याच्यामधनं थोडी स्ट्रेंथ मिळाली की ओके ही पण ह्याच्यातनं गेली आहे तर मी पण जाऊ शकते, थोडी जरी स्ट्रेंथ मी पास ऑन करू शकले तरी आय थिंक आय विल बी ग्लॅड.
पण So- त्या बाळाच्या वेळी सुद्धा तुला IVF ट्रीटमेंट घ्यावी लागली? नाही. सो आम्ही नॅचरली कन्सिव्ह केलं होतं आणि तेव्हा ॲक्च्युली काय झालं होतं ना, बाबांना म्हणजे माझ्या बाबांना नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस असं एक आजार झाला, ज्याच्यामध्ये ते प्रचंड क्रिटिकल कंडिशन झाली त्यांची. अक्यूट लिव्हर फेल्युअर झालं आणि म्हणजे ती एक वेगळीच आमच्या लाईफमधली सगळ्यांची मिळून काय म्हणायचं एक खूप अवघड गोष्ट आहे म्हणजे आमच्या आयुष्यातली. आता बाबा माझे फिट अँड फाईन आहेत, 10 वर्ष झालेली आहेत त्या गोष्टीला, पण ही अंडरवेंट लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी. आणि अशा पॉईंटपासून की आम्हाला सांगितलं होतं यांच्याकडे 2 किंवा 3 दिवस आहेत, ही सिंकिंग. अशा पॉईंटपासून ते 1.5-2 महिन्यांनी त्यांना कॅडावर लिव्हर डोनर मिळाला आणि त्यांची सर्जरी झाली. हे सगळं झालं त्याच्यात मी प्रेग्नंट होते. आणि मला असं झालं होतं की मला, आणि बाबा ही माझ्यासाठी प्रत्येकासाठीच असते, पण आमच्या बाबतीत असे की आम्ही क्लोज नेट आहोत, त्यामुळे बाबा इज मोर ऑफ अ फ्रेंड. म्हणजे असं सगळं की आपल्या लाईफमधली एक खूपच मोठी सपोर्ट सिस्टीम. आणि त्यांना काहीतरी होणं आणि इतका फिट माणूस आणि त्याला हे झालं आहे. आणि आम्हाला असं होतं की काही झालं तरी आपल्याला बाबांना ह्याच्यातनं बाहेर काढायचं आहे. आणि सो आम्ही आणि माझा भाऊ, आमचं दोघांचंही ब्लड ग्रुप बाबांना मॅच होतो. दॅट इज द बेसिक कंडिशन जर लिव्हिंग डोनर घ्यायचा असेल तर. सो मी म्हणलं की मला लिव्हर डोनेट करायचं आहे. मला आता मी प्रेग्नंट आहे हे माझ्यासाठी आत्ता डेफिनेटली 2 नंबरला आहे, तर बाबा वाचले पाहिजेत असं म्हणून मी किती अवघड चॉईस आहे, किती डिफिकल्ट आणि आणि तो शेवटी ही पर्सनल बॅटल आहे. म्हणजे कोण काय आपल्याला सांगणार आणि कोण बरं हे बोलणंही माझ्यासाठी आउट लाऊड अवघड होतं. प्रश्नच नाही. आणि मी माझ्या गायनेकॉलॉजिस्टला जाऊन भेटले. ते काका काकू बाबांचेच मित्र आहेत. तर आय वॉज इन माय 4 months कंप्लीट झाले होते का असं काहीतरी. आणि तो काका म्हणला की कविता, तुझ्या बाबाला हे कधीच आवडणार नाही, हा तुझा डिसिजन. सो मीच तुला नाही सांगतो. सो तू ह्याच्यातनं, कारण त्याच्यासाठीचं टेस्टिंग पण खूप हार्ड रेडिएशन असतं जे अलाउड नसतं प्रेग्नन्सीत. सो मी म्हटलं की आय एम रेडी टू टर्मिनेट. मला चेक करा आणि मी जर इफ आय एम एलिजिबल मला डोनेट करायचं आहे. तर तो म्हटला तू थांब जरा, आपण अनिकेतचं बघूया, आपण तुझ्या नंतरचा ऑप्शन. मी म्हटलं नाही. पण समहाऊ बाबा पण तेव्हा मग नाही म्हटले एका पॉईंटला. आणि मग असं करत करत अनिकेतचं पण सगळं टेस्टिंग झालं भावाचं माझ्या. आणि कुठेतरी डोनरचं टेस्टिंग म्हणजे खूपच मायन्यूट करतात आणि 1% रिस्क असेल तरी ते पास नाही करत. सो तोही पास नाही झाला. आणि त्याचं टेस्टिंग होईपर्यंत मी टर्मिनेट आपण विलिंगली करू शकतो त्या पिरियडच्याच बाहेर गेली. सो आता ते म्हणले की आपण आता करूच नाही शकत. सो आता इट इज आउट ऑफ क्वेश्चन आणि यू शुड नॉट डू इट असं त्यांचं म्हणणं होतं तेव्हा. पण हे इतकं प्रेशर आणि ह्याच्यातून आम्ही सगळीकडे बाबांना रजिस्टर करतोय डोनर्ससाठी असं तसं. आणि हे सगळं करून हैदराबादला त्यांना एक डोनर मिळाला. हैदराबादला जाऊन त्यांची सर्जरी झाली. सगळं बाबा फिट होऊन ऑक्टोबर एंडला नोव्हेंबर 1st वीकला परत आले माझे 2015मध्ये. आणि सगळं छान झाल्यानंतर माझं डोहाळे जेवण झालं. आणि डोहाळे जेवणाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे आय डिलिव्हर्ड. म्हणजे विच वॉज काही समजण्याच्या, मला कळण्याच्या. आणि मला असं की मी खूप सहनशील आणि माझा एन्ड्युरन्स खूप हाय आहे, मी फिजिकली फिट आहे. म्हणजे मला असं मी कंट्रोल नाही करू शकले किंवा असं ह्याचा मला एकतर पहिले ट्रॉमा. डॉक्टर्स म्हणत होते कविता तुला पेन सहन करायला लागेल, फक्त ते लंग्स स्ट्रेंथन करायचे, आम्ही इंजेक्शन्स देतो, 24 तास तू काढ फक्त. मी म्हटलं चालेल मी काढीन. पण माझ्या कोणाच्याच कंट्रोलच्या आत ते बेबी डिलिव्हर झालं. बरं ते का डिलिव्हर झालं, कशामुळे झालं, ह्याचं कुठलंही कारण आम्हाला आजतागायत कळलेलं नाही. सर्व इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही केले. काय ते प्लॅसेंटा चेक करतात, आय डोंट नो, जे काही इन्फेक्शन होतं का, काही असं होतं का, काही काय म्हणायचं जेनेटिक काही अबनॉर्मॅलिटी का, सगळं चेक केलं. पण वी डिडंट फाइंड अ रिझन. हे सगळं झालं, ठीक आहे. आम्ही स्वतःला स्ट्रॉंग केलं की ठीक आहे, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, खूप बाळं होतात, आपण आता स्वतःला स्ट्रॉंग करू. NICUची बॅटल आहे, 2 महिने 3 महिने. आम्हाला तिथल्या डॉक्टर, NICUचे डॉक्टर हे म्हणले की रोलर कोस्टर आहे, तुम्ही दोघं एक्साईट पण होऊ नका पण खचून पण जाऊ नका, इट्स ओके. बेबी विल एव्हरी डे नवीन असतो त्या बाळासाठी, आपण जसा जसा दिवस जाईल तसं बघूयात. आणि ह्या सगळ्यामध्ये गंमत अशी होती की हे झालं 1 डिसेंबरला मला बाळ. आणि मी ठरवलं होतं त्या वर्षामध्ये की माझी डिलिव्हरी डेट आहे फेब्रुवारी एंड. तर मी ठरवलं होतं डिसेंबर एंडला आपण ब्रायडल संपवूयात,
म्हणजे 1 जानेवारीपासून काही घ्यायला नको, विच इज स्टील 2 months बिफोर, की लोकांच्या कमिटमेंट्स आहेत तर उगाच आपण काहीतरी त्या वेळेला आपल्याला जायला लागलं वगैरे कर. तर डिसेंबरच्या माझ्या कमिटमेंट्स होत्या ब्राईड्सच्या. आणि मला त्याचं पण प्रेशर की आजता काय मी एकाही ब्राईडला येत्या वेळेस मी आले नाही असं केलेलं नाही आहे. आणि ह्या सगळ्या माझ्या कमिटमेंट्स आहेत. बरं, डिलिव्हरीचे 2 दिवस 3 दिवस काहीतरी करून आम्ही मॅनेज केलं, कोणीतरी माझ्याऐवजी केलं, हे सगळं केलं. मग ते बाळ NICUमध्ये एव्हरीडे आय यूज टू गो फॉर फीडिंग. मला असं आलं की उरलेला वेळ मी काहीच करू शकत नाही. मी 4थ्या दिवशीपासून ब्राईड्स करायला लागले, कारण मला असं होतं की ते माझं म्हणजे ते माझं काम आहे आणि ते मी केलं तर त्यातनं मी बाजूला राहू शकीन मेंटली. आणि असं करून मी जेवढं जमेल तेवढं ब्राईड्सना जायला लागले, जेवढं एकीकडे फीडिंग करायचं एकीकडे, ह्या सगळ्यामध्ये 15 दिवस गेले. आणि 14व्या दिवशी लिटरली संध्याकाळी आम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आणि ते म्हटले की आता तुम्ही जरा श्वास सोडायला हरकत नाही आहे, कुठलेही रेस्पिरेटरी डिसऑर्डर नाही आहे त्या बाळाला, जॉन्डिस झालेला नाही आहे, सगळं पॅरामीटर्स नॉर्मल आहेत, वजन वाढलं आहे बाळाचं 15 दिवसात, सो आता तुम्ही जरा रिलॅक्स व्हायला हरकत नाही आहे, यू आर डुईंग व्हेरी गुड, जे करतोय ते कंटिन्यू करूया, असं तसं. आणि आम्ही लिटरली ती रात्र आमची सर्वात रिलॅक्स्ड गेली या 15 दिवसातली. आणि नेक्स्ट डे मी फीड करायला गेले सकाळी बाळाला आणि मी बघितलं की मी गेले तर काहीतरी हालचाल चालू आहे, गडबड चालू आहे, रेस्पिरेटरी काहीतरी प्रयत्न चालले. तर मला कळेच ना आधी हे आपलं बाळ आहे का तिथे बरीच बाळ आहेत. आणि मग मला दिसलं की हे आपलंच बाळाचं काहीतरी चालू आहे. आणि आपण म्हणतो ना आपल्या मनातला कळतं कधी कधी की समथिंग इज व्हेरी रॉंग. आणि मी समीरला फोन केला की बहुतेक आपलं बाळ गेलं आहे, असंच फोन केला मी त्याला, आणि तू ये आता इथे, मला कळत नाही आहे. आणि तेव्हा त्यांचे प्रयत्न चालू होते. मग तो आला आणि डॉक्टरांनी आम्हाला आत बोलवलं. आणि बाय देन आय न्यू, म्हणजे त्यांचे प्रयत्नही मी सगळे पाहिले होते. आणि आपल्याला कळतं ती आपण बघितलेली असते पांढरी काय ती मॉनिटरमधली रेष बघितलेली असते. आणि डॉक्टरांनी आम्हाला बोलवलं आणि ते म्हणले की वी आर सॉरी, पण अचानक कार्डियक अरेस्ट सारखं कार्डियक फेल्युअर झालं आहे आणि वी ट्राय टू रिवाईव्ह युअर बेबी आणि नाही होऊ शकलं. आणि मी त्यांना म्हटले की ठीक आहे, मी बघितलं, खूप प्रयत्न केले, ठीक आहे. आणि ते म्हणले तू बस इथे, तुला रडायचं आहे का, तुला काही बोलावंसं वाटतं आहे का, तू बस, मी आहे वगैरे. पण मला तेव्हा काही रडूही आलं नाही. मला दिसलं की आता त्यांनी सगळं केलं आहे. आणि म्हणजे हे असं बघणं, म्हणजे एक वेळ एखादं मिसकॅरेज झालं ना तर आपल्याला आतल्या आत झालेलं असतं, आपला काही कॉन्टॅक्ट झालेला नसतो त्या बाळाशी, आपण काही पुढे स्वप्न रचलेली नसतात. पण हे असं काहीतरी होणं हे टेरिबल आहे. म्हणजे बियॉन्ड इमॅजिनेशन हा ग्रीफ आहे. आणि तो आपलाच असतो. म्हणजे कितीही आपल्या जवळचे आपल्याबरोबर असले तरी आपल्या दोघांना जे वाटत असतं त्या छोट्याशा बाळाबद्दल ते नाही कळू शकत बाकीच्यांना. बाकीच्यांचं एक 8-10 दिवसात आयुष्य नॉर्मलला येतं, असं होतं. आणि असं झालं. आणि हे झाल्यानंतर परत मी 2-3 दिवशीपासून माझं काम घेतलेलं होतं. सो मी काम करायला लागले. आणि खरंच माझं काम हे माझ्यासाठी मेडिटेशन होतं तेव्हा, की ते काम करताना माझ्या थॉटलेस, आपण म्हणतो ना एक मेडिटेशन करताना आपली एक विचार नसलेली एक स्टेज येते, कुठलेही विचार चालले नाही आहेत मनात, नुसतं आपण शांत आहोत, अशी माझी स्टेज यायची मेकअप करताना. आणि म्हणून मला ते, म्हणजे मी जायचे मेकअप करायला. माझी आई मला म्हणली अगं तू थांब जरा, माझ्याकडे महिनाभर थांब. पण आम्ही दोघंही, म्हणजे आम्हाला दोघंच आम्ही आहोत, आम्ही बोलतो एकमेकांशी. आणि समीर मला फक्त एकच वाक्य म्हणलं होतं की त्याच दिवशी, आणि ज्या दिवशी हे बाळाचं झालं आणि आम्ही डॉक्टरांशी बोलून खाली गेलो कॅन्टीनमध्ये काहीतरी सरबत प्यायला, कारण सुचत नव्हतं काही. तर तो म्हणला, बघ कविता, आज बाबा आहेत आपल्याबरोबर. हेच जर उलटी सिच्युएशन असती तर आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी आपल्याला त्रास झाला असता. हे ठीक आहे, आपल्या आयुष्यात बाळ असेल तर येईल परत, पण बाबा नसते येऊ शकले. सो आज बाबा आहेत आणि ही गोष्ट आपण लूज केली आहे, त्यातल्या त्यात बेटर सिनारिओ आहे. सो असं आपण ह्याच्याकडे बघूयात. आणि खरंच आम्ही त्याच्याकडे तसं बघितलं. पण तो ग्रीफ हा ग्रीफ असतो आणि त्याच्यातनं बाहेर येणं इम्पॉसिबल असतं. म्हणजे तो जो ट्रॉमा असतो त्याच्यातनं. आणि अशा ट्रॉमामधनं आम्ही गेलो. आणि ह्या दुःखातून बाहेर येण्यासाठी तुला तुझ्या कामाची मदत झाली? 100%. आणि खरं सांगायचं तर मी बाहेर आलेच नाही बरेच वर्ष. बाहेर येणं वॉज व्हेरी टफ. पण ॲटलिस्ट टू लीड अ नॉर्मल लाईफ कामाची खूप मदत झाली, की ॲटलिस्ट आपल्या मनात काही वाईट विचार येत नाही आहेत. काच झालं माझ्याबरोबर हे, मीच का, असंच का, हेच का, असे विचारच मी जास्ती केले नाहीत. की पण ठीक आहे, इट वॉज नॉट मेंट टू बी. एक असंही होतं ना की पटकन जज करणारे पण खूप असतात. आहेत, 100% आहेत.
म्हणजे कसं काय तुम्ही लगेच काम सुरू केलं? अगदी अगदी म्हणजे नुसतं ते नाही ग, म्हणजे मला खरं सांगायचं तर हा खूप मोठा विषय आहे की ग्रीफ हँडल करणं हे प्रत्येकाचं इतकं पर्सनल असतं. म्हणजे खूप आपण ना कॅज्युअली कधी कधी बोलून जातो. एखाद्या कोणाचे वडील गेले, आम्ही भेटायला गेलो होतो, आई जरा मज्जेतच दिसत होती ग, फारच चिल वाटली. अगं तुला मी पण हे सांगते, असं नसतं. म्हणजे हे अजूनही माझ्या हातावर काटा येतो की हे बोलणं खूप इझी आहे. त्या माणसाचं त्याच्या आतमध्ये काय चाललेलं असतं हे फक्त त्याला माहिती असतं. आणि प्रत्येकाचं ते डील करण्याची पद्धत ही त्या जागेवर गेल्यावरच चालू होते. कोणीच आधी ठरवत नाही मी अशी वागीन, असं होतं. सो म्हणजे हे सगळं झाल्यानंतर तुला गंमत वाटेल, 1-1.5 महिन्यानंतर म्हणजे हे सगळं होऊन 1-1.5 महिना झाला आणि मला माझ्या जवळच्या 1-2 मैत्रिणी पण म्हणल्या, अगं तू रडलीच नाहीयेस, मी येऊ का तुझ्याकडे राहायला, येऊ का? म्हणजे खूप चांगले आहे. आणि ना मला 1-1.5 महिन्यानंतर मी आईकडे गेले होते का काहीतरी आवराआवरी आम्ही करत होतो आणि तिथे काहीतरी सॅनिटायझर ठेवलेला होता आणि मी काहीतरी चुकून असं लक्ष नसताना सॅनिटायझर घेऊन हात हे केला आणि त्या सॅनिटायझरचा वास जो होता तो त्या NICU मधलाच ब्रँड होता सॅनिटायझरचा आणि तो वास मला आला आणि मी जी ढसाढसा रडायला लागले. म्हणजे आपल्याला माहीत नसतं आपल्या मनात किती काय गोष्टी आत दडलेल्या असतात आणि ते फक्त समीरला कळू शकलं. म्हणजे आईबाबांना असं आलं की तू का रडतीयस एवढी, काय? म्हणजे मला काही बोलताही येईना आणि मी ढसाढसा मी समीरला म्हणलं, अरे त्याला कळलं आणि त्याला त्या वासानेच कळलं की हा तो वास आहे. आणि पण म्हणजे किती ते आत दडलेलं असतं आणि तेव्हा मला ते रडल्यानंतर मला जरा असं हलकं वाटलं की ठीक आहे चल आज, म्हणजे ह्याच्या आधीपर्यंत मला असं म्हणून पण एवढं रडू येत नव्हतं की अगं तू रड, अगं तू बोल आमच्याशी, तुला वेंट आउट कर, असं म्हणून मला काहीच येत नव्हतं बाहेर. पण ते एक तो इन्सिडंट झाला आणि मला जे रडू यायला लागलं की सो आपल्याला माहीत नसतं त्या माणसाच्या आत काय दडलेलं आहे. सो असं कधीच कोणीच जज करून ही लगेच कामाला कशी लागली, ही प्रोग्राम कशी करायला लागली. मला योगिता आहे आपली मैत्रीण, गोडबोले, तर तिने असं सांगितलं होतं. म्हणजे तिच्याशी एकदा बोलताना ना ती म्हणली की प्रत्येकाचं दुःख त्याच्यापाशी असतं आणि ते सख्यांनाही कळत नसतं अनफॉर्च्युनेटली की ह्याच्या आत ते दुःख किती आहे. त्यामुळे ते आपण शेवटी आपण आपल्या पद्धतीने ते हँडल करायचं. ते काय आपल्या हातात नसतं की दुसऱ्याला काय आपलं दुःख वाटतंय किंवा काय. सो ती म्हणली ते मी पण कार्यक्रम करायला लागले आणि मी छान राहायचे. हे लोकांना एक्सपेक्टेड असतं की मी छान पण नाही राहिलं पाहिजे, मी नटलं पण नाही पाहिजे. ती म्हणली पण तो माझा डिफेन्स मेकॅनिझम असू शकतो ना, हे कोणाला नाही वाटत की ते केल्याने कदाचित माझं थोडं विसरलं जाते, माझं दुःख थोडं बाजूला राहतं, हे नाही दिसत. तर हे आपण नाही. आणि हे ना समहाऊ माहिती आहे मुग्धा, ते कुठेतरी अमंग विमेन जास्ती आहे असं मला वाटतं हे जजमेंट. आणि म्हणजे नथिंग अगेन्स्ट बायका, पण कुठेतरी बायकांच्या मनातच असं येतं, हे मला वाईट वाटतं. आपण एकीकडे म्हणतो बायका खूप सेन्सिटिव्ह असतात, स्त्रियांना जास्ती संवेदनशीलता असते, पण कुठेतरी बायका खूप जज करतात. एवढे कसे ही व्हिडिओज टाकू शकते, एवढं कसं ही चांगली तयार होऊन येऊ शकते, एवढं काय काम करायला हवंय, जरा घरी बसावं, अशी काहीतरी घटना झाली असेल तर. असं नाही आहे. तुम्ही प्रत्येकाच्या शूजमध्ये जाऊन पाहिलं तर त्यांचं वेगळंच चाललेलं असतं आणि प्रत्येकाला खूप वेळ लागतो त्यातनं बाहेर यायला. तुम्हाला जर नुसतं व्हिज्युअली वाटत असेल ती व्यक्ती आता बाहेर आली आहे, तर तसं नसतं ते. असं तुला मी एक आठवण म्हणून सांगते. मी असेच कधीतरी शाळेत असताना कुणीतरी आमच्या ओळखीचे एक आजोबा गेले, तर म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. तर त्या आजोबांच्या मुलीने स्लीवलेस ब्लाऊज घातलं होतं आणि ती नेहमीच घालायची. तर त्या दिवशी ती तशीच होती. तर मला ही क्लिअर आठवण आहे की तिथून मी बाहेर आले तेव्हा तिथे कोणीतरी माझ्याच ओळखीतल्या, माझ्याच नात्यातल्या होत्या, पण त्या पटकन म्हणाल्या आज सुद्धा हिला चांगलं बाह्यांचं ब्लाऊज घालता आलं नाही. मी म्हणलं ना, आणि अनफॉर्च्युनेटली याच्यात बायकाच आहेत ज्या बोलतात, म्हणजे किंवा ज्यांचं बोलणं आपल्यापर्यंत तरी पोचतं. असे खूप मला कमी मित्र किंवा पुरुष माहिती आहेत ज्यांनी काहीतरी असं ह्या बाबतीतलं इन्सेन्सिटिव्ह बोललंय. पण त्रास होतो, ह्याचा खूप त्रास होतो. आणि म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, आता मी तुला सांगते ना, हे झालं त्याच्यानंतर ना डोहाळे जेवण ह्या गोष्टीचा ना मला म्हणजे फोबियाच झाला की मला कोणाच्या तरी डोहाळे जेवणाला जायचं हे इम्पॉसिबल होतं विचार करणं. पण एकतर त्यांनी माझ्या सगळ्या मेमरीज परत येत होत्या, दुसरं मला असं त्याच्यावरचा विश्वासच उडाला की हे सगळं आपण उत्साहात करतो, आपल्याला उद्याचा भरोसा नाही आहे, असं माझं झालं.
आणि ना खूप कॅज्युअली मला डोहाळ्या जेवणाला बोलवणाऱ्या मैत्रिणी असतील, ओळखीच्या असतील, की ये की ग, थोडा वेळ तरी येऊन जा, ठीक आहे ना, एवढं ठीक. ते प्रेमानेच बोलवत होते, पण कुठेतरी असं वाटतं की थोडा वेळ द्यावा त्या व्यक्तीला, किंवा तुम्ही पाठवा इन्व्हाइट, पण जास्ती हे करू नका. कारण तुम्हाला नाही म्हणणं पण अवघडच असतं त्या व्यक्तीसाठी. पण इथपासनं ते लहान बेबीजना भेटायला जाणं, म्हणजे तान्ह्या बाळाला, नवीन जन्मलेल्या बाळाला भेटणं, हे माझ्यासाठी बियॉन्ड इमॅजिनेशन होतं. कारण मला ते बाळ आणि त्या बाळाचा चेहरा आणि ह्यानी अनइमॅजिनेबल पेन होत होता. आणि गंमत अशी असते की बाकी आपण आयुष्य नॉर्मल जगत असतो, त्यामुळे लोकांना असं वाटतं की ही आता नॉर्मल आहे. म्हणजे आता आम्ही आमच्याच एक फ्रेंड्सच्या ग्रुपनी ना आम्हाला हे सगळं डिसेंबरमध्ये झालं, आणि ते म्हणले की चला तुम्हाला आता चेंज पाहिजे, आणि अगदी क्लोज ग्रुप आपण गोव्याला जाऊ. असं म्हणून आम्ही छान गोव्याला गेलो, आम्ही ट्रिप केली, आणि खरं म्हणलं तर आम्ही एन्जॉय केलं. आणि पहिल्यांदा आम्ही तो विषय विसरलो खरंच, दोघं जण. आणि पण नंतर परत आल्यानंतर असं 1-2 जणांच्या बोलण्यात आलं की अशी नसते बाबा मी ट्रिप करू शकले एवढ्या लगेच. तर मग हे वाईट वाटतं की तुम्ही प्रत्येक व्यक्तीचं ते हँडल करण्याचे, आणि त्यांच्या सर्कमस्टन्सेसमध्ये खूप वेगळ्या गोष्टी असतात. यू कॅनॉट जज असं. एनिवे, सो असं आहे. असं मला अगदी खूप बिटरनेस असं नाही म्हणायचंय, पण त्यावेळेला फक्त एवढंच गरजेचं असतं की जे त्या व्यक्तीला ज्या पद्धतीने जमतंय त्या पद्धतीने ते डील करू द्यावं. त्यातल्या त्यात तुम्ही फक्त असा बस, तुम्ही फक्त एक्झिस्ट व्हा, बाकी काही तुम्ही लीड नाही करू शकत. जज तर दूरचीच गोष्ट. असं. हे तू 2015 सालचं सांगतेस. हो हो. आणि प्रथाची सुरुवात झाली 2016 मध्ये. हो. सो म्हणजे खरं सांगायचं तर लुकिंग बॅक आपण म्हणतो ना रिबाउंड रिलेशनशिप, तसं प्रथा हे खरं माझं रिबाउंड बिझनेस म्हणायला हरकत नाही. कारण मार्चमध्ये मला आणि समीरला असं झालं की आपल्याला वेगळा विषय पाहिजे. खरं सांगायचं मग हेच सगळी बॅकग्राऊंड होतीच की साड्यांचं आमच्या डोक्यातच होतं, 2013-14 पासून डोक्यात होतं. पण तेव्हा आम्ही असं होतो दोघं की आपल्याला आता एक विषय पाहिजे, वी नीड समथिंग टू लुक फॉरवर्ड टू, काहीतरी नवीन चालू करूयात, कशात तरी बिझी होऊयात, आणि आपल्या डोक्यात हे होतंच साड्यांचं, तर चल आपण हे चालू करू. असं म्हणून आम्ही ते मार्चमध्ये चालू केलं. सो 1 एप्रिलला प्रथा चालू केल्याचं मी डिक्लेअर केलं. असं. आता मला हे सांग की तू जेव्हा पहिल्या 30 साड्या घेतल्यास त्या तू कुठे जाऊन घेतल्यास आणि तू त्या कशा सिलेक्ट केल्यास? खूपच मज्जा आहे. कांचीपुरमला गेले मी, आणि तिथलं सर्वात मोठ्या दुकानात मी जाऊन मला सांगितलं होतं 1-2 जणांनी की अमुक अमुक शॉप आहे, तिथे खूपच व्हरायटी आहे आणि ते होलसेल प्राइसेसमध्ये पण देतात तुम्ही जास्ती साड्या घेतल्या तर. आता खरं 30 साड्या हे काय जास्ती नंबर नाही असं मला आता लक्षात येतं. लोक 25-30 साड्या लग्नासाठी पण घेतात. सो मी तिथल्या अशा छान एका मोठ्या दुकानात जाऊन त्या 30 साड्या आणल्या होत्या. त्यांच्या होलसेल प्राइसला त्यांनी दिल्या की 20 साडीजच्या वर असेल तर ती होलसेल प्राइस. आता लक्षात येतं की ते सोर्स पर्यंत पोहोचणं नव्हतं, विवर पर्यंत पोहोचणं नव्हतं. मग तिथे गेलोच होतो आम्ही, तर तिथले थोडंसं विवर्स आणि हे बघितले, पण साड्या म्हणायला मी तशा होलसेलरकडनं आणल्या होत्या 30 साड्या. पण तिथून जर्नी सुरू झाली प्रथाची, आणि त्या 30 साड्यांच्याच मधनं मी ऑलमोस्ट 300 साड्यांपर्यंत बिझनेस जो वाढवला तो त्यातलंच भांडवल मी टाकत गेले. म्हणजे 30 साड्यांमधनं आलेले पैसे परत त्याच्यात टाकायचे, मग परत असं करत करत वाढवत ते 300 साड्यांपर्यंत मी नेलं. आणि ह्याच्यामध्ये मी फक्त माझ्या स्टुडिओमधनं सेल करत होते, जो ब्रायडल स्टुडिओ होता तिथनं मी सेल करत होते. ऑनलाईन फेसबुक पेज मी केलेलं होतं, कारण मी कायमच सोशल मीडिया सॅव्ही होते. सो मी त्याचं पेज केलं होतं. आम्ही आदनमधनं मॉडेल शूट्स करायचो, फोटोज काढायचो. सो असं त्याचा एक प्रेझेन्स होता. सो प्रथा ही ब्रँड मी 2016 चालू करून एक्झिबिशन्स केली, 2-3 एक्झिबिशन्स केली प्रथाची. माझ्या स्टोअरमध्ये केली, काही स्टुडिओत केली, काही बाहेर केली. असं करून मी ते अप टू 300 साडीज तो ग्रो केला होता टिल अबाउट 2018-2019. असं. अच्छा. आणि मग दुकान तू कधी सुरू केलंस, म्हणजे शॉप? आणि करेक्ट काय सो आता हे सगळं प्रथा ग्रो होत असताना एकीकडे माझं परत आपल्याला बाळ व्हावं आणि ह्याच्यासाठीचे प्रयत्न, आणि मग लक्षात आलं आता आपल्याला होतच नाहीये, जे आधी नॅचरली कन्सिव्ह झालं होतं, मग का होते, हे सगळं एकीकडे हे सायमल्टेनियसली चाललं होतं. ठीक आहे की इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट्स, IUI केले, 2-3 IUI फेल झाले, ह्याच्यातमध्ये एक माझं छोटं मिसकॅरेज पण झालं. असं करता करता फायनली आता IVF करू असं ठरवलं. आणि 2019 2018च्या एंडला माझं फायनल इन्व्हेस्टिगेशन वगैरे होऊन
मी ठरवलं की आता 19 मध्ये आपण थोडासा ब्रेक घेऊ. म्हणजे ब्रेक म्हणजे बिझनेस वाईज आता जरा आपण कमी विचार करू, त्यातल्या त्यात मनाला कमी ताण देऊयात आणि आता ह्याच्यावरती फोकस करू. ही जी काय ट्रीटमेंट असेल, हे काम माझं चालू होतं पण वाढवण्याचे आणि असे प्लॅन्स नको करायला. आणि असं म्हणून आय कन्सिव्ड इन 2019. IVF थ्रू कन्सिव्ह झालं. ती प्रेग्नन्सी सगळी माझी तशी म्हणली तर स्मूथ होती, काही त्रास नव्हता, पण प्रेशियस बेबी होतं कारण आधीचं असं झालेलं मिसहॅप आणि प्लस इन्फर्टिलिटी. मग लिटरली रोज 3 इंजेक्शन्स होते मला शेवटच्या महिन्यापर्यंत. सो मी अशी 150-200 इंजेक्शन्स थ्रू आउट द ट्रीटमेंट घेतली आणि असं करत आय डिलिव्हर्ड अ बेबी इन मे 2020. म्हणजे ऐन लॉकडाऊनमध्ये माझी डिलिव्हरी झाली. आणि जेवढी माझी सगळी आधीची जर्नी अवघड होती, डिलिव्हरीची पण काय सनसनीखेजच स्टोरी, कारण ते ऐन पहिल्या लॉकडाऊनमध्ये सगळी हॉस्पिटल्स बंद, त्यात मी एकच पेशंट, असं सगळी होऊन मला त्याच्यानंतरचा पिरियड खूप छान मिळाला. कारण मी आईकडे गेले आणि सगळं बाळणपण आणि सगळेच फ्री, आई, बाबा, भाऊ, भावाची बायको सगळेच फ्री, कोणाला कामच नाही. त्यामुळे मी आणि ते बाळ ह्याच्याकडेच सगळे लक्ष देत होते आणि पुढचा पार्ट माझा खूप स्मूथ गेला. आणि त्या 2 महिन्यांमध्ये ना मी खूप मेंटली खूप रिवाईव्ह झाले, की आधीचा जो सगळा तो स्ट्रगल होता ऑफ कन्सिव्हिंग, कारण IVF ही गोष्ट अशी आहे मुग्धाताई की ती व्यक्तीच जाणे त्याच्यात काय तुम्ही कशातनं जाता. म्हणजे एवढी इंजेक्शन्स, तुम्ही एवढं हॉर्मोनल स्वतःला इंड्यूस करताय, एवढी हॉर्मोन्स, परत दरवेळेला ती सायकल झाली की ती त्याचा रिझल्ट, मग तो फेल झाला की त्याच्याबद्दल वाईट वाटणार, परत त्याच्यासाठीची तयारी मनाची, हे खूप डिफिकल्ट आहे. सो कोणीही, मी मध्ये एक पोस्ट पण केली होती मदर्स डेला की IVF ट्रीटमेंट तुम्ही जर घेत असाल किंवा तुम्हाला काही, तर कोणीही ह्याच्याबद्दल अनफॉर्च्युनेटली बोलत नाही की ती ट्रीटमेंटमध्ये काय स्ट्रगल होता, कसं गेलं. इंजेक्शन्स घेणं, रोज स्वतःची पोटावर इंजेक्शन्स घ्यायची, हे करायला, हे खूप ट्रॉमॅटिक गोष्ट आहे. पण ते बेबी झालं की सगळे विसरतात, असं आहे. म्हणजे तो स्ट्रगल जो आहे ना, ते बाळ झाल्यावर समहाऊ विसरायला होतं. हे मी ऐकलं होतं आणि मी ते अनुभवलं पण. मी ना फिजिकली स्ट्रॉंग आहे, मला ते पेन बिन मला जमायचं, म्हणजे मला हँडल व्हायचं, मला त्याचा एवढा त्रास नाही व्हायचा. पण एनिवे, पण त्या सगळ्यातनं मी गेले आणि बाळ झालं आणि त्याच्यानंतर कोविड चं सगळं लॉकडाऊन आणि हे झालं. सो आपलं दुःख कमीच वाटायला लागलं ह्या सगळ्या पुढे. म्हणजे इतकं काय काय चाललं होतं बाहेर की आता आपला स्टाफ आहे, स्टाफला पगार द्यायचे, आपलं काहीतरी तर दुकान आता चालू झालं, दुकान ॲज इन बिझनेस चालू झाला आणि मेकअपची इंडस्ट्री नॅचरली पूर्णपणे ठप्प होती. कारण मेकअप आणि वेडिंग्ज आणि हे तर होऊच शकणार नव्हतं. वर मेकअपचं फील्ड पण असं आहे की तुम्ही फिजिकली जवळ येता. तेव्हा मी अलिशा 3.5 महिन्यांची झाल्यावरती असा निर्णय घेतला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये की आपण जायला लागू, स्टुडिओत जायला लागू, काहीतरी सुचेल आपल्याला. एवढं सगळं आता माझं छान पॉझिटिव्ह मी फ्रेम ऑफ माइंडमध्ये आले होते. सो मग मी जायला लागले आणि एक 2-3 दिवस गेल्यानंतर आम्हालाच सुचलं, असं मुली पण यायच्या, आम्ही शटर खाली ठेवून स्टुडिओत थोडं थोडं काम करायचो. आम्हाला लक्षात आलं की आपलं फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम हँडल आहे, आपल्याकडे साड्या आहेत. तेव्हा आता बाय द टाइम 2020 पर्यंत माझ्याकडे 550-600 साड्या झाल्या होत्या. सो आपल्याकडे साड्या आहेत, तर आपण थोडे व्हिडिओज करायला लागू, दाखवायला लागू त्या साड्या, माझी एवढी मला माहिती आहे त्या साड्यांची, आपण करायला लागू. आणि जेव्हा सगळं ओपन अप होईल ह्याच्यामुळेच्या पब्लिसिटीने लोक आपल्याकडे यायला लागतील. सो ॲटलिस्ट आपलं काहीतरी काम चालू होईल, असं म्हणून आम्ही फोनवरती व्हिडिओज शूट केले. 2च व्हिडिओ शूट केले पहिल्या दिवशी आणि मी आपलं 5-6 साड्या दाखवल्या, त्याच्याबद्दलची माहिती सांगितली. आणि दिस वॉज इन ऑगस्ट 2020. मला अजूनही 21 ऑगस्ट ही तारीखही आठवते. आणि ते केल्यानंतर मी पोस्ट केले ते व्हिडिओज. आणि कविता, तुझे व्हिडिओज असतात ना, त्याच्यामध्ये तू दरवेळी म्हणतेस जस्ट लुक ॲट दिस पल्लू, जस्ट लुक ॲट दिस, हे तुझं नेहमीच असतं. आणि इफ यू लाईक इट प्लीज टेक अ स्क्रीनशॉट अँड सेंड इट टू मी ऑन व्हॉट्सअप. असं हे आता असं जोक झालंय की सगळे छोटी मुलं पण आयांबरोबर जे बघतात ते हे पाठ करून इनॅक्ट वगैरे करतात की लाईक इट प्लीज टेक अ स्क्रीनशॉट. सो एनिवे, तर तो पहिला व्हिडिओ मी पोस्ट केला आणि त्याच्यानंतर 1 तासात आम्हाला एवढे फोन आले, ही साडी मला हवी आहे, ही आहे का, ती व्हाईट साडी आहे का, ती ब्लू साडी आहे का, बरं कितीला आहे, मी पैसे ट्रान्सफर करते, मला ती हवी आहे. आणि 1 तासात त्या साड्या विकल्या गेल्या. म्हणजे लोकांनी पैसेच पाठवले आम्हाला. बरं आम्हाला माहित नाही आम्ही पॅकिंग कसं करणार आहोत, हे पाठवणार, कारण ई कॉमर्स आणि ऑनलाईनचा काही संबंधच नव्हता. म्हणजे वी हॅड नेव्हर शिप्ड अ साडी टिल देन. मग मला लक्षात आलं की ओके, ह्याच्यातनं लोक विकत पण घेत आहेत. म्हणजे मी फक्त पब्लिसिटीसाठी हे करत होते, माझ्या मनात ह्यातनं विक्री करणं नव्हतं.
मग आम्ही व्हॉट्सॲप नंबर त्याच्यात मेन्शन करायला लागलो आणि मग मी म्हटलं ठीक आहे, हे विकलं जात असेल तर आपण हे करू शकतो सगळं बंद असताना. मग हळूहळू म्हणजे पहिलं 3-1 महिने असे होते की मीच व्हॉट्सॲप एन्क्वायरी बघायचे, मग मीच ते लिहून ठेवायचे की ह्यांना ही साडी पाहिजे, मग मीच दुसऱ्या दिवशी मुलींबरोबर बसून ते पॅक करणार. मग हळूहळू आम्ही पॅकेजिंग मटेरियल तयार केलं, म्हणजे हळूहळू म्हणजे पटापटच, कारण ऑर्डर्सच यायला लागल्या, पण शिकत गेले त्याच्यातनं. मग पॅकेजिंग मटेरियल बनवलं, व्हॉट्सॲप टीम डेव्हलप केली की मी आणि समीरच करायचं, समीर रात्री करायचा कारण बाळ घरी होतं आणि मी दिवसा करायचे, असं करून आम्ही ते मग टीम डेव्हलप केली. मग शिपिंग कॉन्ट्रॅक्ट केला, कारण एवढं सगळं रोजचे कुरिअर्स आहेत तर कोणाबरोबर तरी आपला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, असं म्हणून ते काय म्हणायचं त्याच्यात पडून शिकले मी, असं झालं. आणि तिथून प्रथा 2.0 असंच आम्ही म्हणतो की तिथनं प्रथाचा ऑनलाईन प्रवास चालू झाला की विच वॉज नॉट प्लॅन्ड, इट हॅपन्ड बाय चान्स. तो प्लॅन नव्हता, पण त्याच्यात एकच मी केलं की त्या 2020च्या ऑगस्टपासनं 2021च्या डिसेंबरपर्यंत, म्हणजे 1.25 ते 1.5 वर्ष पुढचं मी एकही दिवस व्हिडिओ टाकला नाही असं केलं नाही. मी रोज 2 ते 3 व्हिडिओज पोस्ट करत होते एव्हरी सिंगल डे, आणि त्याच्यातनं आम्हाला ऑर्डर्स येत होत्या. सो अख्खा 2020 आणि 21चं लॉकडाऊनचं पिरियड आणि हे सगळं आमचा ह्या ऑनलाईन बिझनेसमुळे तरुण गेला आणि इनफॅक्ट ग्रोथ झाला, म्हणजे फिनॉमिनली ग्रो झाला. प्रथाचा इयरली टर्नओव्हर जो होता त्याच्या आधीचा, त्याच्या तो 10 पट ग्रो झाला त्या 1.5 वर्षात, म्हणजे विच इज फिनॉमिनल असं. आणि मग त्या काळात मला एक खूप छान गोष्ट शेअर करायची, हे कोणाला माहीत नसतं कारण ह्या शेवटी बिहाइंड द सीन्स गोष्टी असतात, की हे विकलं जायला लागलं ना त्याच्यानंतर मला काही व्ह्युअर्सचे फोन आले माझ्या, ज्यांच्याकडनं मी घ्यायचे, आणि तोपर्यंत मी छान ॲक्च्युअल व्ह्युअर्सपर्यंत पोहोचलेली होते. त्यांचा फोन आला, मॅडम आणि व्ह्युअर्सचं काय होतं ना, त्यांचं हातातोंडाशी असतं, म्हणजे आज विणलेल्या साडीचे आज पैसे मिळायला पाहिजेत असं असतं, आणि त्यांच्याकडे 6-6 महिने साड्या पडून होत्या अशा व्ह्युअर्सकडे, ज्यांना आजच्या इन्कमवरती त्यांचं पोट आहे. तर व्ह्युअर्स युनियनचा एक लीडर होता तेलंगणामधला, त्याचा मला फोन आला की मॅडम मेरे पास 10 व्ह्युअर है, त्यांच्याकडे आत्ता खायला नाही आहे, अशी परिस्थिती झाली आहे, तुम्ही काही करा, मी तुम्हाला त्यांच्या आत्ता साड्या पाठवतोय, मी तुमचं ऑनलाईन बघितलं, त्यातल्या त्यात तुम्ही जर का हे केलं तर विकल्या जाऊ शकतात साड्या, कारण दुकानदार कुठलेच घेत नाही आहेत. आणि मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मी घेते तुमच्याकडनं, पण मी पैसेच देते तुम्हाला, कारण जर अशी परिस्थिती असेल तर मी विकणार, त्याच्यातनं पैसे येणार, मग मी देणार, तर नाही, मी पैसे देते तुम्हाला. तर मी त्यांच्याकडनं 150 साड्या मागवल्या, आणि 150 साड्यांचे पैसे खूप होतात अपफ्रंट देणं, पण मी त्या साड्यांचे पैसे दिले. मी म्हटलं आपण आपल्या सेव्हिंगमधनं आत्ता देऊ, कारण प्रथाकडे तेव्हा एवढाही कॅश फ्लो नव्हता की मी एकदम 150 साड्यांचे पैसे देईन. पण मी आणि मी अजिबात किंमत पाडून घेतल्या नाहीत साड्या, अपफ्रंट पेमेंट केलं, आणि मग मी त्या साड्या विकल्या. आणि मग नुसतं ते नाही केलं, पुढे मी त्या साड्या विकून परत दर आठवड्याला त्यांना 6-6, 8-8 साड्या, 10-10 साड्या अशा मागवत गेले, आणि त्याचं पेमेंट मी तुम्हाला विकल्या गेल्यावर करते असं केलं. तर अजूनही ते व्ह्युअर्स, यू विल नॉट बिलीव्ह मी, त्यांना असं की म्हणजे एक वेगळंच त्यांच्या मनात रिलेशन झालंय माझ्याबरोबर, की मग त्यांनी एकांनी काहीतरी मला चांदीची काहीतरी एक असं अगदी पातळ चांदीत काहीतरी देवीचं हे ठोकून तयार केलेलं एक काहीतरी पाठवलं. मी म्हटलं मला काहीही मटेरियल नको, तुमचेच कष्टाचे पैसे आहेत, त्याच्यात मी काहीच नाही. पण त्यांना ती भावनाच अशी झाली की तुमच्यामुळे आम्ही तरलो, नाही तर काय झालं असतं, म्हणजे लिटरली ते आपण शेतकऱ्यांची स्टोरीज ऐकतो तशी परिस्थिती आली होती की काहीच नाही आहे त्यांच्याकडे. मग त्याचा रडत फोन आला होता त्या लीडरचा माझ्याकडे की हम क्या करे अब, कुठेच दुकानं, सगळीच दुकानं ठप्प आहेत. आणि ॲक्च्युली साऊथमध्ये खूप मोठं मार्केट आहे शॉप्सचं ना, सो त्यांना सवय असते की पटापट रोजच्या रोज साड्या जातात. सो अशी ती खूप छान स्टोरी आहे, खूप माझ्यासाठी खूप फुलफिलिंग आहे. मी कधी सांगितली नव्हती, पण त्या काळातली आहे, म्हणजे जेव्हा हे सगळं, म्हणजे ही 2021च्या लॉकडाऊन मधली गोष्ट आहे, सेकंड लॉकडाऊन मधली. असं मी आतापर्यंत ना एकदाच ऍक्च्युली विवर साडी घेतलीये. रामोजी फिल्म सिटीमध्ये आम्ही शूट करत होतो, तेव्हा तिथून मी पोचमपल्लीला गेले होते, आणि मी पोचमपल्लीला घरी जाऊन साडी घेतली होती, आणि तेव्हा ती साडी मला 1700 रुपयाला मिळाली होती. पण ती साडी एवढी टिकली, कविता आहे ना, दणदणीत सिल्क असायचं, त्यासाठीच नोन आहे. हो, दणदणीतपणासाठी. आणि सुंदर साडी ती माझ्या भावाच्या लग्नातही मी नेसली होती, म्हणजे त्या लग्नाच्या ह्याच्यामध्ये. पण त्यानंतर आता ना तुम्हाला हे ऑनलाईन डायरेक्टली व्ह्युअर्स कडनं असं म्हणणाऱ्या शेकडो साईट्स असतात, आणि आम्हाला कळत नाही, आम्हाला म्हणजे सामान्य साडी विकत घेणाऱ्या माणसाला कळत नाही. मुळात एकतर साडी
वर्षानुवर्ष आपण दुकानात जाऊन बघायची, बघतो. हाताला तिचा तो पोत कसा लागतोय, Correct. मग ते बाहेर जाऊन बघा हा रंग उजेडात कसा Correct. दिसतोय, तो एक्सपिरियन्स आहे ना, एक्सपिरियन्स असतो. तिथपासनं ऑनलाईन साडी घेण्यापर्यंतचा शिफ्टच खूप मोठा आहे. करेक्ट करेक्ट. मुळात तरी Yes. सुद्धा आता खूप जण इथे Yes. करतात, येस. पण त्या पलीकडे हे जे हो. व्हिव्हर्स कडनं घेणं असतं हो, आणि दुसऱ्यांकडनं घेणं असतं, ह्याच्यामध्ये विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न असतो. हो. सो खरं सांगायचं तर ना, व्हिवर्स आर नॉट सेलर्स इफ यू आस्क मी. म्हणजे आता हे जे ऑनलाईन सगळे हे कोविड नंतरच जास्ती झालंय की तुम्ही ऑनलाईन विकता तर आम्ही पण विकू शकतो असं व्हिवर्सना वाटतं, पण शेवटी ते सेलर्स नाहीयेत. त्यांना सेलिंग, तो बिझनेस, त्याच्या मागे काय काय करायला लागतं, आफ्टर सेल सर्व्हिस तुम्हाला काय द्यावी लागते, कस्टमरशी कसं डील करावं लागतं, हे त्यांना माहित नाही. नाहीये. सो फक्त ते फोटो पाठवतायत आणि ते चांगली प्राइस. पर ते व्हिवर्स काय करतात की स्टोर्सला देतात तशीच प्राइस बऱ्याचदा देत नाही, ते थोडी महाग विकतात रिटेलर्सना. सो त्यांना वाटतं हे बेटर चॅनल आहे विकण्याचं. पण शेवटी दे आर नॉट सेलर्स. त्यांच्याकडे एका व्हिवरकडे एका वेळेला काही खूप व्हरायटी नसते, त्याच्यात साड्या असतात. म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर खरं तर हे मार्केट स्पॉइलिंग आहे असं मला वाटतं. म्हणजे तुला काय वाटतं, या व्हिवर्सना तुमच्यासारखे सेलर्स गरजेचे असतात? ऍब्सोल्युटली गरजेचे. कारण तू म्हणलीस तसं साडी विकत घेणं हा ऍक्च्युली एक्सपिरियन्सच आहे. कितीही तो ऑनलाईन ग्रो केला. आणि त्यासाठीच ऍक्च्युली प्रथाच्या स्टोअरची पण संकल्पना त्यातनंच आली की आधी मी माझ्या स्टुडिओतनं विकायचे, ब्रायडल स्टुडिओतनं, ठीक आहे. पण 2021-22 जेव्हा गेला, 22च्या नंतर मला असं वाटायला लागलं की आपण व्हिडिओज करतोय ना, त्यातनं लोकांना इम्पल्स बाईंग होतंय. इम्पल्स बाईंग म्हणजे काय की ए वाव मस्त ही साडी घेऊन टाकते. म्हणजे साधारण तुझ्यासारखे बायर्स की आवडली की घ्या, हे जे आहे ना. सो हे या पद्धतीचं बाईंग होईल. पण आज माझं लग्न आहे, मला शॉपिंग करायचं आहे, मला एखाद्या स्पेशल ओकेजनसाठी घ्यायचं आहे, किंवा माझ्याकडे फंक्शन आहे, मला माझ्या बहिणींसाठी साड्या घ्यायच्यात, ह्याच्यासाठी लोकांना जाऊनच खरेदी करायची. ऑनलाईन माणसाचं समाधानच होत नाही. तुम्ही भरपूर व्हरायटी बघा, त्यातनं चूज करा, ते जे समाधान आहे ते नाही मिळणार आहे. आणि म्हणूनच प्रथाचं फिजिकल स्टोअर चालू करायचा मी निर्णय घेतला की ऑनलाईन आपण दाखवत राहू, आपण माहिती देत राहू, अवेअरनेस क्रिएट करू, साड्यांबद्दल एज्युकेट करू लोकांना, पण त्यांना अनुभव फिजिकल येऊन घेऊ देत. या कारणाने मी ते चालू केलं आणि प्रचंड छान रिस्पॉन्स आहे आम्हाला. सो ऑनलाईन सेलिंगला नेहमी लिमिटेशनच येणार आहे. तुम्ही जेव्हा ऑनलाईन रिसेलर्सकडे किंवा अशा काही बायका पण आहेत की ज्या फक्त व्ह्युअर्सकडनं फोटो घेतात आणि ते फोटो त्यांच्या सर्कलमध्ये पाठवतात, त्या बिझनेस करतायत तोपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो, एखादी साडी खराब निघते, एखादा कुरिअर पोचतच नाही, तेव्हा त्याची काहीच गॅरंटी घेत नाही. कारण त्यांनी त्या व्हिवरला ॲड्रेस दिलेला असतो का मॅन्युफॅक्चरर, तो पाठवणार असतो. यांचं त्याच्यात कुठलंच भांडवल अडकलेलं नसतं ह्या रिसेलरचं. त्यामुळे त्यांच्यासाठी सोपं आहे की हां ठीक आहे, मग काय आता ते पैसेही परत देऊ शकत नाहीत, कारण पैसे तर व्हिवरला गेलेले. सो अशा सगळ्या ह्याच्यात ना इट इज व्हेरी डिफिकल्ट टू, म्हणजे रिलायबिलिटी कोशंट खूप लो आहे. आणि काय होतं अगं, म्हणजे एकदा मला मध्ये हा अनुभव आला होता की मी असंच कुठेतरी फार सुंदर साडी मला दिसली आणि साऊथ इंडियन सेटअप होता सगळा, त्या मुलीनी जी काही ती साडी वगैरे दाखवली. मी माझ्या 1-2 मैत्रिणी अशा साडी लव्हर्स ज्या आहोत त्यांनी आपापसात ते फोटो, ही मला आवडली, घे वगैरे केलं. मी पैसे भरले, ती साडी माझ्याकडे येणार अशा मी अपेक्षित होते आणि ती आलीच नाही, खूप दिवस आली नाही. बरं त्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो काय जाईना, त्यांच्या बाजूनी मला काहीच कळलं नाही. मग मी पण एकदा काहीतरी एक फेसबुकवर पोस्ट टाकली, मग खूप लोकांनी त्याच्यावर काय करायला हवं वगैरे लिहिलं. त्यानंतर त्या बाईकडनं ती साडी आली, मग ती मला म्हणाली की तुम्ही ती पोस्ट काढा वगैरे वगैरे. तिची चूक नव्हती, आपल्या बाजूनी उशीर होतोय हे तिने मला सांगितलं नाही. करेक्ट. तर तू जे म्हणालीस की ह्या ज्या सगळ्या बिझनेसच्या गोष्टी असतात की तुम्ही कस्टमरला लूप मध्ये ठेवा, विश्वासात घेऊन त्यांना सांगा, हे तिने मला सांगितलं नाही. मला काय वाटलं, मी एवढे पैसे भरलेत, ह्या बाईने बहुतेक आपल्याला फसवलं. करेक्ट. सो त्यामुळे तेच आहे की ज्यांचं भांडवल ऍट स्टेक असतं ना, ज्यांनी स्वतः त्याच्यात इन्व्हेस्टमेंट अडकवलेली आहे, ते खूप वेगळ्या सिरियसनेसनी तो बिझनेस रन करतात. आज माझ्याकडनं एकही क्लायंट नाराज गेला नाही पाहिजे ह्याच्यासाठी मी प्रथाला प्रत्येक टीम मेंबर प्रचंड सिरियस असतो, कारण शेवटी आमचं सगळं त्याच्यात पणाला लागलेलं आहे. प्रथाची एक गंमत आहे, ह्याच्यामध्ये फक्त फिमेल एम्प्लॉईज तुझ्या फक्त बायका आहेत. ऑल विमेन टीम. तू हा मुद्दाम घेतलेला निर्णय आहे का, हे असं झालंय?
खरं सांगायचं तर मुद्दामच घेतलाय. म्हणजे मेकअप आर्टिस्ट माझ्याकडे कोइन्सिडेंटली सगळ्या मुली होत्या, तेव्हा मी हा निर्णय घेतला नव्हता. पण मला साड्यांचं चालू केल्यानंतर असं लक्षात आलं की कलर्स बद्दलची सेन्सिटिव्हिटी, ओव्हरऑल साडीबद्दलची एक ॲफिनिटी आणि दुसऱ्याला काय हवंय हे समजणं हे बायकांना खूप जास्ती आहे. म्हणजे ही नॅक बायकांना खूप जास्ती. पण म्हणजे पूर्वापार जे आपल्याकडे दुकानं असायची त्याच्यात तर ते साडी असे पुरुष दाखवणारे पुरुषच असायचे. सो बेसिकली हे बघ, एक तर असं आहे की हा बिझनेस हा प्रचंड मेल डॉमिनेटिंग इंडस्ट्रीज आहे, डॉमिनेटेड इंडस्ट्रीज आहे साड्यांचा व्यवसाय ही. म्हणजे कपडा मार्केटच ओव्हरऑल. चालू करणारे पण पुरुष आहेत, ओनर्स पुरुष आहेत, व्यापारी पुरुष आहेत आणि सर्व सेल्समन आणि स्टाफ हा पुरुषच आहे कालानुरूप. म्हणजे असं नाहीये की आत्ताची सिच्युएशन अशी आहे. त्याचे मे बी काही कारणं असतील. म्हणजे अशी कारणं असतील की जास्ती तास पुरुष काम करू शकतात, फिजिकली कष्ट पुरुष करू शकतात. एवढ्या साड्यांच्या घड्या घाला, त्या ठेवा, पटापट वरनं खाली करा, ढीगच्या ढीग उचलून, हे कदाचित पुरुषांना जमत असेल. सो अशी कारणं असतील कदाचित आणि त्याच्यामुळे पुरुषच त्याच्यात गेलेत आणि जास्तीत जास्त पुरुषच आहेत असं असू शकेल. पण तू जर काय आपल्याला, मला नाही वाटत कुठल्याच शॉपमध्ये गेल्यावर आपल्याला अरे त्या सेल्समनला कसलं छान कळत होतं, त्यांनी किती छान रंग समजावून सांगितले, त्याला मला कुठला कलर हवा हे, त्यांनी सर्व्हिस छान दिली आपण म्हणतो. म्हणजे की मॅडम तुम्ही जरा हसा ना म्हणजे छान दिसेल, असं तो स्वीटली बोलेल. पण त्यातल्या टेक्निकॅलिटीज पुरुषांना कमी कळतात, त्यांना खूप शिकवायला लागतं. आणि ज्या बायकांना बऱ्यापैकी उपजत असतात कारण आवडच असते त्याची, म्हणजे पिंक कलरच्या 4 वेगवेगळ्या शेड्स या एखाद्या पुरुषाला रॅन्डमली विचारलं तर नाही कदाचित येणार, पण बायकांना येतात. अर्थात अपवाद असतात त्याच्यात, म्हणजे आय एम नॉट सेईंग सगळ्यांचं, मी जनरलाइज नाही करत आहे. पण बायकांना जनरलाइज केल्यावरती तुला दिसेल की 90% बायकांना त्यातलं कळतं की एखादा मॅजेंटा जांभळट आहे का मॅजेंटा पिंकिश आहे हे बाईला कळू शकतं, तू शिक्षण न देता. सो हे थोडंसं मला असं वाटलं की दिस इज इझियर. आणि मग जसं जसं मी बायकांना एम्प्लॉय करत गेले तसं मला मजा यायला लागली. मग मी ठरवलं की नाही, आपण हे विमेन एम्पॉवरमेंट सारखं आपण केलं पाहिजे. सो लेट्स कीप प्रथा जिथपर्यंत पॉसिबल आहे तिथपर्यंत मी ती ऑल विमेन्स टीम ठेवायचं ठरवलंय. सो माझ्याकडे अकाउंट्स डिपार्टमेंटपासून शिपिंग, पॅकेजिंग, हाऊसकीपिंग, सेल्सची अख्खी टीम, मॅनेजर्स, हे सर्व बायका आहेत आणि त्या उत्तम पद्धतीने काम करतात. काही कुठेही कमी पडत नाहीत. इनस्पाईट ऑफ बायकांची काही पर्सनल लिमिटेशन्स असतात मी तरी सुद्धा की ऑल विमेन टीम मध्ये चॅलेंजेस पण आहेत, खूप आहेत. म्हणजे काय की घरगुती काहीतरी कार्यक्रम असतात, सण समारंभ आहेत, खूप आहेत. एखादा पुरुष कदाचित असं म्हणू शकतो की मी सकाळी गणपतीची पूजा करून येतो, पण बायकांना तसं जमतं असं नाही. करेक्ट. आणि माझ्या मते हेच कारण आहे की पुरुष जास्ती आहेत या इंडस्ट्रीमध्ये. सो तू सांग, मग मी सांगते तुला हे चॅलेंजेस सुद्धा, ही आव्हानं सुद्धा खूप आहेत की किती म्हटलं तरी सुद्धा त्या काय 15-20 बायका एकत्र काम करणार, भांडणं. नाही आहे, हे बघ चॅलेंजिंगच आहे, इट इज नॉट इझी. आणि बायकांचं थोडं काय म्हणतो आपण ग्रुपिझम, भांड्या, इमोशनल आउटबर्स्ट, हे सगळं आहे. म्हणजे हे एका बाजूला आहे विच इज डिफिकल्ट टू डील विथ. प्लस बायकांमध्ये मेडिकली पण खूप गोष्टी सारख्या होत असतात, म्हणजे हेल्थ इश्यूज आपण ज्याला म्हणतो की यंग मुली असतील तर लग्न झाल्यावर प्रेग्नन्सी येते, PCODचे त्रास असतात मुलींना, ज्यांनी त्यांचं काम अफेक्ट होतं. मी असं म्हणत नाहीये की जनरल. सो हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतात. ज्या बायका थोड्याशा मोठ्या आहेत त्यांना मेनोपॉझल प्रॉब्लेम्स असतात. हे सोडून त्यांना इतर काही इश्यूज होत असतात. सो ह्या सगळ्या डिलिव्हरी झाल्यानंतरचे प्रॉब्लेम्स कधी कधी असतात. सो ह्या सगळ्यांनी ना बिहेवियरल अफेक्ट पण होतो, म्हणजे त्यांच्या बिहेवियर पण वरती पण अफेक्ट होतो. सो हे डील करणं थोडं डिफिकल्ट आहे. पण मला आता लक्षात आलंय की जर सगळ्या बायका असतील ना तर त्या खूप छान सांभाळून घेतात एकमेकांना, म्हणजे अशा टाईपच्या प्रॉब्लेम्समध्ये. सो म्हणून मी मग आता ठरवले की उलट सगळ्या बायकाच असू देत, म्हणजे दे सपोर्ट इच अदर इन अ वे, की ठीक आहे चल तुला हा त्रास होतोय का, बरं मी फिलअप करते तुझ्याऐवजी, तुला अमुक जायला लागते का, मी करते. आणि फॅमिली फ्रंटवर मात्र मी सगळ्यांना खूप ट्राय केलंय, माझ्याकडच्या बायकांना हे शिकवायचं की तुम्ही तुमचा इम्पॉर्टन्स फॅमिलीतला वाढवा. कारण मुलांना डबे भरून द्यायचे, नवऱ्याला डबे भरून द्यायचे, मग आज नवरा घरी यायच्या आधी मी पोचले पाहिजे. तुम्ही जर का उत्तम काम करून उत्तम पैसे कमवायला लागलात आणि नवऱ्या एवढंच इनपुट घरात द्यायला लागलात तर नवरा खूप जास्ती कोऑपरेटिव्ह वागायला लागतो.
पण तुमच्या कामाच्या प्रतीची व्हॅल्यू ही तुम्हीच डेव्हलप करायला लागते. नाही, आज मला सुट्टी नाही मिळू शकणार, मी लवकर उठते, करते आणि जाते. सुट्टी मी घेऊन टाकते सुट्टी, असं जर तुम्ही म्हणलात तर तुमच्या घरचे एक्सपेक्टच करायला लागतात. किंवा थोडं आज पोट दुखतंय का, नकोच जाऊस जॉबला, मग कशाला जातेस जॉबला, असं म्हणल्यावर तुम्ही जर गेला नाही जॉबला तर तुम्हीच सवय लावताय घरच्यांना. तुम्हाला पोट दुखत असेल, नाही नाही मला जॉबला न जाऊन चालणार नाही, मी तिथे जाईन आणि सांगेन मॅडमना आज कमी काम द्या, हे म्हणणं सोपं आहे म्हटलं तर तुम्ही तुमच्या जॉबची व्हॅल्यू ठेवताय. सो हे मी ट्राय करते की तुमची व्हॅल्यू, तुमची जागा तुमच्या घरामध्ये तुम्ही निर्माण करा. आणि ती हळूहळू प्रोसेस आहे, वन फाईन डे होत नाही. पण हे मात्र आता सगळ्यांना खूप छान, तुम्ही सेव्हिंग्स करा, तुम्ही घर खर्चात अर्धा खर्च तुम्ही द्या. म्हणजे तुम्ही तुमचे पैसे उडवून टाकलेत तर घरच्यांना कळणारच नाहीये की तुमचा काय रोल आहे, तुमचा काय शेअर आहे. फक्त तू 8 तास काम करतेस ह्याला व्हॅल्यू नाही येणार आहे. 8 तास काम करून तू घरात शेअर देतेस, प्लस तू सगळं मॅनेज करतेस, तर त्याला व्हॅल्यू आहे. आणि मी तुला माझं मत म्हणून याबद्दल सांगते, तू हे जे सगळं बोलतेस ते की तसं बघायला गेलं ना तर मग जगातल्या प्रत्येक बाईनी महिन्याचे 4 दिवस सुट्टीच घेतली पाहिजे. करेक्ट, ऍब्सोल्युटली. किंवा म्हणजे पाळीचे पहिले 1-2 दिवस अनेक बायकांना त्रास होतो, पण त्या तरी सुद्धा कामाला जातात. करेक्ट. इथे त्यांचं जे काही काम असेल ते उभं राहून पूर्ण वेळ करत असतात. त्यामुळे तो फिजिकल एंड्युरन्स तुमच्यामध्ये असतो किंवा ती सहनशक्ती असते आणि त्यातून मार्ग काढायला आपण शिकतो. करेक्ट. आणि मी काय सांगते माहितीये का माझ्याकडच्या टीमला, की हे पहा, तुम्ही घरात झोपून राहणार आहात का, तर येऊ नका. तुम्ही घरात एवढं करून स्वयंपाक पण करणार, मुलांना पण सोडून येणार, हे पण करणार, हे एस्पेशली पिरियड्स रिलेटेड जे दिवस असतात त्याच्यापेक्षा येऊन इथे थांबा. मी तुम्हाला इथे अलाउ करीन की कमी काम करा, आज काही अजिबात जास्ती फिजिकल कष्ट घेऊ नका, हे मी अलाउ करीन. पण तुम्ही ती व्हॅल्यू तुमची घरी डेव्हलप करा की तुम्ही घरात थांबणार, त्रास सहन करायचा तो करणार, तुमच्या कामाचा इम्पॉर्टन्स घरी लोकांना काहीच कळणार नाही आणि तुमच्या हेल्थकडेही लोक लक्ष देणार नाही. ह्या चक्रात अडकू नका असं. सो पण ते छान आता काय म्हणायचं त्याला मुरलंय बऱ्यापैकी ह्या पद्धतीचं ऍटलिस्ट थिंकिंग. नवीन मुली येतात त्यांना नव्याने त्याच्यात रुळवायला लागतं, पण ठीक आहे, इट्स अ प्रोसेस, ऑनगोईंग प्रोसेस. पण आज प्रथा हा एक ब्रँड आहे, हा एक असा ब्रँड आहे की ज्याच्यामध्ये खूप लोकांचं लक्ष असतं. तुमचे व्हिडिओज खूप जगभर बघितले जातात आणि आता जगभर तुझ्या साड्याही जातात, त्या निमित्ताने तूही पोचतेस. काय अनुभव येतो तुला या बाबतीत? मस्त आहे, मला मजा येते. खरं सांगायचं तर ना 2020 पर्यंत मी कधी प्रथाच्या कुठल्याच फेसबुक पेजवरच्या ना पोस्टमध्ये होते ना ह्याच्यात होते, कारण मला कायम असं वाटायचं की लोकांना वाटेल माझं मेकअपकडे आता लक्ष नाही. पण हे 2020 पासून व्हिडिओज करायला लागल्यावरती असं झालं की आय बिकेम द फेस ऑफ द ब्रँड इन अ वे. आणि ब्रँड खूप मोठा झालाय वगैरे खरं तर मला नाही वाटत, अजून दिल्ली खूप दूर आहे. पण सोशल मीडियामुळे मात्र घराघरात पोचण्याची संधी मिळते. म्हणजे त्यामुळे आज आता मध्ये आई बाबा माझे लंडनला गेले होते, आय थिंक लंडनला का मला आठवत नाहीये, पण तिथे कोणाकडे तरी गेले तर ते म्हणले अहो प्रथाच्या आम्ही अगदीच रोज व्हिडिओज बघतो वगैरे. तर आई बाबांना छान वाटलं की म्हणजे तिथे आम्ही गेलो तिथे पण प्रथाचे व्हिडिओज बघतायत लोक असं. पण हे खूप खूप फुलफिलिंग फिलिंग आहे. आणि प्रथाच्या व्हिडिओज मार्फत मला समाधान कशात आहे की साड्यांबद्दलची करेक्ट माहिती, खरी माहिती, एज्युकेशन थोडंसं. म्हणजे खूप जण मला असं सांगतात की तुझ्यामुळे आम्हाला साड्यांमधलं कळायला लागलं, तुझ्यामुळे आम्हाला खूप गोष्टी नव्याने कळल्या, तुझ्यामुळे आम्हाला साड्या आवडायला लागल्या. सो दिस इज व्हेरी फुलफिलिंग. पण ऑनलाईन बिझनेसमध्ये हे पण धोके आहेत ना की लोकांनी ऑर्डर देणं आणि आयत्या वेळेला ती कॅन्सल करणं किंवा मिसलीड करणं, बल्कनी ऑर्डर देणं आणि मग ती न घेणं. अशा वेळेला तुम्ही काय करता? नाही, सो माझ्याकडे एकतर कम्प्लिटली प्रीपेड ऑर्डर्सची सिस्टम आहे. आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी किंवा हे करतच नाही, त्यामुळे ह्याचा प्रॉब्लेम कमी येतो. त्यातल्या त्यात प्रॉब्लेम कशाचा येतो? रिटर्न अँड एक्सचेंजेसचा. की आमचा अनुभव आहे की एका क्लायंटनी साडी नेसून परत पाठवली की ही चांगली नाहीये असं म्हणून. सो ह्यात थोडंसं काय म्हणायचं त्याला, ही रिस्क आहे. पण त्या सिस्टम्स आम्ही थोड्याशा मग आता ओव्हर द टाइम चेंज केले आहेत, रिफाईन केले, एक्सचेंज पॉलिसी रिफाईन केली आहे. कुठेतरी कधीतरी कठोर वागायला लागतं. म्हणजे आपल्याला जेव्हा कळतं की समोरचा माणूस एक्सप्लॉइट करतोय तेव्हा थोडंसं कठोर वागायला लागतं. आणि कुठेतरी ॲज अ बिझनेसमन मला हे लक्षात आलं की आता एखाद्या क्लायंटनी साडी नेसली, ओके, नेसल्यानंतर त्यांना काहीतरी जाणवलं, पण ते जर खरं जेन्युइन असेल ना की ती साडी त्यांनी नेसली नसती तरी तो डिफेक्ट होता त्याच्यात, जर मला हे जाणवलं ना तर आम्ही ती साडी परत घेतो. आणि आम्हाला हे लक्षात आलंय की एखादा अनहॅपी कस्टमर
ला जर तुम्ही हॅपी करू शकलात तर तुम्ही खूप जास्ती लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुमची ब्रँड म्हणजे ब्रँडची रिलायबिलिटी. म्हणजे अनहॅपी कस्टमर जाऊन 100% रिव्ह्यू लिहिणार, म्हणजे 100% 10 ठिकाणी सांगणार की मला अशी सर्व्हिस मिळाली, मला त्यांनी हेच केलं, मला फसवलं. त्याच्याऐवजी जर तुम्ही असं केलं तर तो 10 ठिकाणी जाऊन हे सांगेल की अगं मी नेसून त्यांच्याकडे तक्रार केली तरी त्यांनी परत घेतली, कारण त्या साडीला आधीच डिफेक्ट होता, त्यांना लक्षात आलं. सो असं कुठेतरी यू हॅव टू अॅनलाइज की कुठली जेन्युइन कंप्लेंट आहे आणि कोण तुम्हाला एक्सप्लॉइट करतंय. सो ते थोडंसं ट्रिकी आहे ती सिच्युएशन, पण ती हळूहळू ओव्हर द टाइम ती पॉलिसीज रिफाईन करून आणि हे आम्ही केली. आणि बिझनेस ग्रोथ होतोय ना, त्याच्यामुळे त्याच्यात हे ह्या गोष्टी होणार. ह्या बिझनेस जो ग्रो होतो आहे तर याच्या ग्रोथ विषयी सांग, किंवा प्रथाची विजन ज्याला आपण म्हणतो ती काय असणार आहे? ओके, सो आता बेसिकली प्रथाचं ऑक्टोबर 2024 मध्ये मी भांडारकर रोडला पुण्याच्या छान प्राईम लोकेशनला छान स्टोअर चालू केलंय. आणि प्रथाचं शॉप जे आहे ते पण मी असं प्रयत्न करते की तिथे येऊन लोकांना अगदी सगळ्या सरसकट दुकानांमध्ये जो अनुभव मिळतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा मिळेल. की साड्यांचं डिस्प्ले थोडा आम्ही क्रिएटिव्हली ट्राय करतोय. त्याच्यानंतर सिलेक्टेड कलेक्शन आहे, जरी शॉप असलं तरी खूप हँडपिक्ड साड्या त्याच्यामध्ये आहेत. सतत नवीन व्हरायटी आम्ही आणतोय, नवीन व्ह्युअर्सपर्यंत पोचून नवीन नवीन गोष्टी आणतोय. सो ओव्हरऑल स्टोअर एक्सपिरियन्स छान झाला पाहिजे ह्याच्याकडे लक्ष आहे. आणि माझी विजन प्रथासाठी आता अशी आहे की थोडंसं आत्ता लहान तोंडी मोठा घास वाटू शकतं, पण ठीक आहे, मी कॉन्फिडंट आहे, मला असं भीती नाही वाटत म्हणायला. पण महाराष्ट्रामध्ये मधून आलेला साडीचा ब्रँड असा कुठेच नॅशनली फिजिकली प्रेझेंट नाही आहे, नॅशनली आणि ग्लोबली. की आपल्याला भारतभर ब्रांचेस आहेत, असा एखादा ब्रँड सांगा असं म्हणलं तर मराठी ब्रँड कुठलाही डोळ्यासमोर येत नाही साड्यांचा, आणि ते मला करायचं. सो मला प्रथाची अनेक स्टोअर्स अनेक शहरांमध्ये असतील आणि कदाचित इंटरनॅशनली पण असतील, असं मला करायचं आहे. आणि डिजिटली सोशल मीडिया वाईज आय विल ऑलवेज बी अ स्ट्रॉंग ब्रँड इन टर्म्स ऑफ द प्रेझेन्स. सो भरपूर सोशल मीडियावर कॉन्टेंट आम्ही कायम टाकत राहू, त्याच्या थ्रू साड्या लोक घेत राहतील. पण ऑनलाईन आम्ही तुमच्यासाठी हजर असू, असं की तो ऑफलाईन की तुम्ही ऑनलाईन बघा आणि ऑफलाईन येऊन एक्सपिरियन्स घ्या असं. सो आता पुढचं पाऊल मी त्या दृष्टीने उचलते की ठाण्यात स्टोअर चालू करते प्रथाचं. येस, सो छान चांगल्या लोकेशनला प्रशस्त स्टोअर ठाण्यात. मुंबईतल्यासाठी खुशखबर. हो. सो ठाण्याला आम्ही आता या फेस्टिव्ह सीझन पर्यंत माझं स्टोअर चालू होईल. आणि ठाण्यामध्ये भरपूर कस्टमर्स क्लायंट्स आमचे आहेत ऑलरेडी, जे ऑनलाईन घेतात, एक्झिबिशन्समध्ये येऊन घेतात. सो आय होप त्यांचं आता आम्हाला प्रेम मिळेल. नाही, तुझी खरंच एक्झिबिशन खूप आणि उत्तम प्रतिसाद असतो, हे मी स्वतःही अनेकदा बघितलंय. ठाण्यातल्या कविताच्या ह्या दुकानाच्या जाहिरातीकडे लक्ष ठेवा. पहिल्या दिवशी या, कविता असेल, मीही असेलच. तुला कंपल्सरी आहे, तुला मी सोडणार नाही. येस, तर त्या दिवशी आपण नक्की भेटूया. मला सांग, प्रथाची स्पेशालिटी काय तुझ्या दृष्टीने, तुला काय सांगायला आवडेल? म्हणजे मला असं खूप वेळा वाटतं की कसं असतं, अजूनही आपल्याकडे साडी म्हटल्यानंतर एक साऊथ इंडियन साडी, करेक्ट, ते सुंदर मोठे काठ, करेक्ट, ते उत्तम सिल्क, काय जाड सिल्क होतं वगैरे असं आपण म्हणतो. कुठेतरी साड्या म्हटल्यावर आपण तिथे अडकलो. त्याच्या पलीकडे आपण फार साड्यांची व्हरायटी अजूनही तुलनेने कमी बघितली जाते. तुला काय वाटतं, म्हणजे कुठून साड्या तुला जास्त, तुझ्या दुकानात कुठल्या साड्या जास्त दिसाव्यात असं तुला वाटतं? नाही, मला असं नाही वाटत. माझं म्हणणं असंच आहे की मी हँडलूम्स ऑफ इंडियामधनं साड्या आणणार आहे. इतकी व्हरायटी आहे आपल्या देशामध्ये साड्या विणणाऱ्यांची की करावं तितकं कमीच आहे. म्हणजे अजून असंख्य प्रकारे जे प्रथामध्ये नाहीच आहेत. पोचमपल्ली इकत पण मी आता गेल्या दीड वर्षात आणले फॉर एक्झाम्पल. तर अजून पटोला नाहीये, अजून संबळपुरी नाहीये, बेंगॉलमधले अनेक प्रकार अजून माझ्याकडे नाहीये. त्याच्यानंतर मला इवन एम्ब्रॉयडरी आर्ट्स पण ठेवायच्या आहेत की फुलकारी किंवा कांथा कशिदा किंवा म्हणजे ह्या गोष्टी की इतकी कला आहे भारतामध्ये. आणि म्हणूनच ते प्रथा हेच नाव आहे की भारताचीच ती प्रथा परंपरा आहे, एवढी रिच, एवढं स्ट्रॉंग हेरिटेज आहे की ते मला लोकांपर्यंत आणायचं. आणि आय एम नॉट गोइंग टू बी रिजन स्पेसिफिक. प्रथा हा मराठी ब्रँड असल्यामुळे कायमच पैठण्या ह्या असणारच आहेत
आमच्या ब्रँडचा मोठा पार्ट असणार आहेत. प्रथामध्ये गढवालचं पण खूप मोठं कलेक्शन आहे, जे इतर दुकानांमध्ये खूप कमी बघायला मिळतं. सो कायम प्रत्येक क्लायंट येणारा म्हणतो की एवढ्या गढवाल आम्ही पाहिल्याच नव्हत्या कधी. सो गढवाल हा पण एक स्ट्रॉंग पॉईंट आहे आमचा, की तेलंगणामधल्या गढवाल साड्या अप्रतिम असतात आणि म्हटलं तर अति महाग नसतात. सो असं आम्ही आणतो. सो हँडपिक्ड साडीज म्हणजे अत्यंत छान टेस्टफुली सिलेक्ट केलेल्या साड्या, लॉटमध्ये मागवलेल्या नाही आणि वेगवेगळ्या व्हिवर्सकडून तुमच्यापर्यंत पोचलेल्या अशा प्रथामध्ये आम्ही कायम असतील. सो प्रथाची ही स्पेशालिटी आहे. पण प्रथा ही एक्सपेन्सिव्ह ब्रँड मला करायची नाही आहे आणि त्यासाठी आम्ही प्रथामध्ये एक सेगमेंट पॉवरलूम कलेक्शनचा, मशीन मेड साडीजचा पण ठेवलेला आहे, की आलेला माणूस नाराज नाही गेला पाहिजे. किंवा एखाद्या ओकेजनला मला हँडलूम साड्या आवडतात, मला त्याची व्हॅल्यू आहे, पण माझं बजेट नाही आहे, तर मला थोडंसं काहीतरी माझ्या अफोर्डेबिलिटीमध्ये घेता आलं पाहिजे. म्हणून तोही एक सेगमेंट कायम आमच्याकडे असेल असं आम्ही ठरवलंय. कारण अनेक पॉवरलूममध्ये असे प्रकार आहेत साड्यांचे जे हँडलूममध्ये बनतच नाहीत, मग ते ठेवायला काहीच हरकत नाही आहे. म्हणजे माझ्याकडे प्रथामध्ये तुम्हाला अशा साड्या नाही मिळणार ज्या कॉपीज आहेत हँडलूमच्या पॉवरलूममध्ये, अशा मिळतील की ज्या नाहीच आहेत, हँडलूममध्ये नाहीच आहेत. सो असं आम्ही एक मिक्स अप्रोचेबल छान ब्रँड बनायचं ठरवलं. तू हे सगळं सांगतेस कविता, तेव्हा मला एक गोष्ट अशी आठवतीये की काही दिवसांपूर्वी तू असं केलं होतंस की काहीतरी डिफेक्ट असलेल्या साड्या तू डिस्काउंट मध्ये विकल्या होत्यास आणि मग त्या आलेल्या पैशातून तू त्याचं काहीतरी केलं होतंस. मला ते आता फार डिटेल्स त्याचे आठवत नाहीत, पण तू काहीतरी असा एक तुझा मी व्हिडिओ बघितला होता. करेक्ट, तुला हे आठवत आहेच, मला मजा वाटते. अगदी तसं म्हणलं तर रिसेंटच आहे. सो आजतागायत मी ना प्रथामध्ये मला असं कायम वाटायचं की आपण डिफेक्टिव्ह साड्या ज्या आहेत त्या विकल्या नाही पाहिजेत. म्हणजे कायम आपण ऐकतो ना डिफेक्टिव्ह साड्या स्वस्तात विकल्या असं, पण मला असं वाटतं कायम की डिफेक्टिव्हच आहे ना साडी, मग कशाला विकायची, ती नकोच कोणाकडे जायला विथ द डिफेक्ट. म्हणून मी आजतागायत एकदाही डिफेक्टिव्ह साडीचा सेल केला नव्हता. आणि मला ना एक अशी छान कल्पना आली की आता ओव्हर द इयर्स थोड्या छोटे छोटे डिफेक्ट असलेल्या साड्या बऱ्याच जमल्या होत्या आमच्याकडे, तर काहीतरी तर केलं पाहिजे, कारण अल्टिमेटली इट इज वेस्टेज, राईट. सो ते वेस्टेज पण एवढं करणं योग्य नाही. आणि देऊन तर किती टाकणार तुम्हाला, नुसत्या देऊन किती टाकणार. तर मला एक अशी छान कल्पना सुचली आणि मदतीची प्रथा असं आम्ही एक उपक्रम केला. आणि जो मी आता तो इतका मला समाधानकारक झाला की मी आता दरवर्षी तो करीन. बेसिकली डिफेक्टिव्ह साड्या छान 40-50-60% डिस्काउंट्स करून आम्ही विकल्या, ज्याच्यातून मला काही प्रॉफिट अर्थात आला नाही. आणि त्या डिफेक्टिव्ह साड्या स्वस्तात विकून जो काही आमचा निधी गोळा झाला तर तो आम्ही एका संस्थेला डोनेट केला मी. सो स्नेहालय नगरची जी संस्था आहे तिथेच आम्ही डोनेट केला. आणि सो पहिलं वर्ष आमचं मदतीची प्रथाचं असं झालं आणि छान भरपूर निधी त्यांना आमच्याकडनं आम्ही देऊ शकलो, याचा आनंद आहे. आणि त्यांना ही खूप आवडली आयडिया. ते म्हणले अरे असे तर किती बिझनेस करणारे लोक आहेत, आम्ही त्यांना हे सुचवतो आता असं. पण मस्त वाटलं मला की वेस्टेज हँडल झालं. माझं जे प्रिन्सिपल होतं की डिफेक्टिव्ह साड्या विकून आपण प्रॉफिट नाही म्हणजे पैसे नाही कमवले पाहिजेत, तेही साध्य झालं आणि कोणाला तरी मदत झाली. सो कारण कसं आहे, ह्या साड्या जर संस्थेला देऊन टाकल्या त्यांना कपडेही चालतात पण त्याची काहीच व्हॅल्यू येणार नाही. बरोबर. शेवटी त्यांना ह्या साड्या त्याच्यातनं विकून मला जी व्हॅल्यू आली त्यातनं पैसे बरेच देता आले असं. सो असं मदतीची प्रथा हा एक उपक्रम मी केलाय. थोडं आईमुळे मला एक आहे सोशली थोडंसं काहीतरी करायची इच्छा असते कायम, जेवढं शक्य आहे तेवढं ते मी करत असते. नाही, मी आता असं म्हणू शकते की तुझा बिझनेस एवढा मोठा व्हावा की तुला फक्त डिफेक्टिव्ह नाही, अशा नॉर्मल साड्यांमधूनही असं अनेक संस्थांना तुला ऍब्सोल्युटली देणगी देण्याची संधी खूप आवडेल मला. यावी. हो खूप आवडेल. आणि तुझा ब्रँड असाच जगभर तुला हव्या तितक्या त्याच्या ब्रांचेस करता याव्यात अशी आमच्याकडनं मनपूर्वक सदिच्छा. तुझे व्हिडिओज आम्ही सगळे बघतो, आम्हाला त्यात तू जे म्हणतेस की इफ यू लाईक द स्क्रीनशॉट हेही आवडतं. येस. आणि साड्या तर सुंदर असतातच तुझ्याकडच्या, एक्सक्लुझिव्ह असतात, तेही आम्हाला बघायला आवडतं. आणि आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे छान वाटतं की आमच्यातली एक मुलगी पुण्यात राहणारी एक अशा प्रकारे व्यवसाय करून जगभर सगळीकडे तू घरोघरी पोचतेस, हे बघून मला फार छान वाटतं. थँक्यू सो मच. खूप कौतुक केलंस. स्वतः बास, आता एवढं कौतुक नकोय मला ऐकायला. अगं पण आमच्याकडे जे येतात त्या सगळ्यांचं आम्हाला कौतुकच असतं. थँक्यू. हा मुळात हा वुमन की बात हा
अल्टिमेट उपक्रम आहेच. मी वेळोवेळी सांगितलेलंच आहे आणि मी सर्व मुलाखती बघते, हे तुम्हाला माहितीच आहे. पण थँक्यू मला बोलवलं. आणि काही ज्या गोष्टी मी बोलली आहे माझ्या पर्सनल लाईफ मधल्या पहिल्यांदाच बोलली आहे, तर आय होप कोणाला तरी त्यातनं छोटंसं स्ट्रेंथ मिळेल माझ्या नक्कीच. थ्रू. आणि मी ह्या प्लॅटफॉर्म थ्रू हेही सांगते की कोणालाही पर्सनली कधी काही कनेक्ट करायचं असेल तर माझा जमलं तर इंस्टाग्राम अकाउंट तर आहेच, तर तुम्ही रीच आउट करू शकता. म्हणजे थोडं वेंट आउट केलं, थोडंसं कोणाशी बोललं तर छान वाटतं. सो IVF रिलेटेड, लॉस ऑफ अ चाइल्ड रिलेटेड कोणाला काही असेल तर मी अवेलेबल आहे. नाही, किंबहुना हेच मला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी लोकांसमोर आणायचं असतं की आपल्याला असं दिसतं की एखादी व्यक्ती मोठी झाली आहे, भराभर वर जाते आहे, पण या सगळ्याच्या मागे खूप काहीतरी असतं. म्हणजे कष्ट तर असतातच, पण त्या पलीकडे प्रचंड मानसिक ताकद असते. आणि ती कशातून तुम्ही ती कुठल्या विहिरीतनं तुम्ही ती काढत असता बाहेर, हे आपल्याला बाहेर कधीच कळत नसतं. त्यामुळे ह्या सगळ्याबद्दल तुझं कौतुक खरंच मनापासून. थँक्यू सो मच. आणि भेटूया अशाच पुन्हा कधीतरी. नक्की.